बाय स्टेप घेणार आहोत. स्टेप बाय स्टेप ह्या सगळ्या गोष्टी आपण क्लिअर करून घेणार आहोत की कशा पद्धतीने हा सगळा आकर्षणाचा सिद्धांत आपल्या आयुष्यामध्ये काम करतो. ओके. सो त्याच्या अगोदर आपण थोडक्यात काही गोष्टी समजून घेऊया की आजचा हा जो वेबिनार आहे तो कोणासाठी आहे. ओके. कारण का ते पर्पज क्लिअर असणं खूप गरजेचं आहे. जर आपलं पर्पज क्लिअर असेल तर आणि तरच आपण हा संपूर्ण विषय समजून घेऊ शकतो आणि चांगल्या रीतीने समजून घेऊ शकतो. लक्षात घ्या. ओके. सो ज्यांना स्वतःच्या विचारांमध्ये सकारात्मक बदल घडवायचा आहे, ज्यांना मानसिक स्वास्थ्य मिळवायचं आहे, ज्यांना आनंदी जीवन जगायचं आहे, ज्यांना नोकरी व्यवसायामध्ये यश मिळवायचं आहे, ज्यांना आपले ध्येय स्वप्न पूर्ण करायचे आहेत आणि ज्यांना आकर्षण सिद्धांत याबद्दल अधिक समजून घ्यायचं आहे, त्यांच्यासाठी आजचा वेबिनार आहे. ओके. सो मला तुम्हा सगळ्यांना विचारायचं की तुम्ही आजचा वेबिनार का अटेंड करतात? या 6 पैकी तुमचं कारण काय? ते मला चॅट बॉक्स मध्ये टाइप करून पाठवायचं लगेच. 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर अशा पद्धतीने. 1 ते 6 पैकी तुमचं कारण काय की ज्याच्यामुळे तुम्ही आज ह्या वेबिनार मध्ये आलात? बघा, घरातून बाहेर पडल्याच्या नंतर मी नेहमी सांगतो की काहीतरी उद्देश असतो आपला. एकतर बाजारात जायचं असतं, कामाच्या ठिकाणी जायचं असतं किंवा एखाद्या फंक्शनला जायचं असतं, बरोबर की नाही? रिक्षा पकडायची असते, बस पकडायची असते, ट्रेन पकडायची असते. काही ना काही एक उद्देश असतो आपला आणि म्हणून आपण बाहेर पडतो. तसंच आजच्या वेबिनारला येण्यामागे तुमचा उद्देश काय? तो मला तुमच्याकडे क्लिअर करून घ्यायचा आहे. सो फास्ट मध्ये टाइप करायचंय सगळ्यांनी. येस, 1 नंबर काही म्हणतात अधिक माहिती करून घ्यायची आहे. ओके, ग्रेट, काही हरकत नाहीये. ओके, येस, ग्रेट. 1, 2, 3. ओके, छान. अजून? ओके, छान. येस, येस, येस. ग्रेट, ग्रेट, ग्रेट. छान. येस. काही लोक म्हणतात कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी, ओके, आत्मविश्वास वाढवण्यासाठी. ओके, ग्रेट. सुनील म्हणतात टू बिकम मोर कॉन्फिडंट. ओके, ठीक आहे, ठीक आहे. ग्रेट, ग्रेट. छान. मी सुरुवातीलाच तुम्हाला सगळ्यांना एक प्रामाणिकपणे सांगतोय की तुम्ही जो उद्देश घेऊन इथपर्यंत आलात, ओके, जो उद्देश तुम्ही घेऊन इथे आलात, आता काही आता अमर म्हणतात बिझनेस सक्सेस होण्यासाठी. ओके, ग्रेट सर, ग्रेट, ग्रेट. ओके, जो काही उद्देश तुमचा असेल ना, तो उद्देश नक्कीच पूर्ण होणार आहे आणि तो पूर्ण जर करायचा असेल तर शेवटपर्यंत हा वेबिनार ऐका. कारण का हा वेबिनार जरी मोफत असला तरी बऱ्याच काही गोष्टी आपण याच्यामध्ये डिस्कस करणार आहोत की ज्या आपल्या वैयक्तिक आयुष्यामध्ये नक्कीच फायदेशीर ठरणार आहे. ओके, आणि म्हणून हा उद्देश तुमचा नक्की पूर्ण होणार आहे. त्यासाठी मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि आपल्या वेबिनारमध्ये थोडंसं अजून पुढे जातो. ह्या वेबिनारला अटेंड करत असताना काही नियम आहेत. इयरफोनचा वापर करा, नोटबुक आणि पेन घ्या. एका जागेवरती स्थिर थांबा जेणेकरून माझा आवाज, माझं व्हिडिओ, त्याच्यानंतर पीपीटी सगळं क्लिअर दिसेल. त्याच्यानंतर एक प्रश्न काही जर असतील तर नोटबुक मध्ये लिहून ठेवा आणि शेवटी विचारा. काय असतं बऱ्याच वेळेला काय होतं की बऱ्याच लोकांना एक हॅबिट, सवय असते की बरं ते 5-5 मिनिटांनी प्रश्न विचारतात. सो काय होतं प्रत्येक वेळेला आपण आन्सर नाही देऊ शकत. सो शेवटी मी वेळ देणार आहे की जे काही प्रश्न असतील ते शेवटी तुम्ही मला विचारा. आपण सगळ्या प्रश्नांची उत्तर इथे घेणार आहोत. ओके. आपला संपूर्ण वेबिनार 90 मिनिटे चालणार आहे. ओके, असं 5-10 मिनिटांमध्ये आपल्याला हा विषय नाही समजून घेता येणार. सो रिक्वेस्ट आहे की आपल्याला एक 90 मिनिट्सचा वेळ द्यायचा आहे की जेणेकरून आपण हा सिद्धांत काय आहे हे सगळं आपण समजून घेणार आहोत. ओके. सो नियम कळले सगळ्यांना, वेबिनार कोणासाठी आहे हे कळलं सगळ्यांना. आता थोडं अजून पुढे जाऊया. माझ्याबद्दल थोडक्यात माहिती सांगतो की गेली 16 वर्ष मी या क्षेत्रात काम करतोय. माझं एज्युकेशन बीए सायकोलॉजी कंप्लीट झालेलं आहे. आफ्टर कंप्लीट बीए सायकोलॉजी मी डिप्लोमा इन काउन्सिलिंग सायकोलॉजी केलेलं आहे 1 इयर. डिप्लोमा इन क्लिनिकल सायकोलॉजी केलेला आहे 1 इयर. डिप्लोमा इन क्लिनिकल हिप्नोथेरपी केलेला आहे 1 इयर. 2 इयर डिप्लोमा इन योगा टीचर, 2 इयर डिप्लोमा इन नॅचरोपॅथी. मी सर्टिफाईड ग्राफोलॉजिस्ट आहे, सर्टिफाईड न्यूमरोलॉजिस्ट आहे, ऍस्ट्रोलॉजिस्ट आहे, एनएलपी प्रॅक्टिशनर आहे. बरंचसं काय काय आहे. ओके. हे सगळं सांगण्यामागचं कारण काय? तर माझ्या फाउंडेशनच्या माध्यमातून मी एक चळवळ हाती घेतली आहे. ओके. मला अनेक पुरस्कार देखील मिळालेले आहेत आणि लेटेस्ट एक पुरस्कार मला मिळालेला आहे राज्यस्तरीय आदर्श कार्यक्रम समाजरत्न पुरस्कार 2021 चा. ओके. सो अनेक पुरस्कार देखील मला मिळालेले आहेत आणि अनेक वर्ष काम करत असताना एक गोष्ट मला प्रामुख्याने लक्षात आली की आज काय झालंय की टेक्नॉलॉजी फास्ट झालेली आहे, जीवनशैली बदललेली आहे आणि या बदलत्या जीवनशैलीमुळे आज प्रत्येक माणसाचं मानसिक स्वास्थ्य हे खालावलं गेलं आहे. आणि त्याच्यामुळे कोण स्ट्रेसमध्ये आहे, डिप्रेशनमध्ये आहे, कोण सुसाईड करते, तर कोण अजून ऍडिक्टेड होते कुठल्या व्यसनामुळे. आणि त्यामुळे काय झालंय की सगळं असं दूषित झालेलं आहे. सो माणसाला कुठेतरी स्टेबिलिटी पाहिजे, कुठेतरी मानसिक स्वास्थ्य मिळायला पाहिजे. आणि मग हे मानसिक स्वास्थ्य कसं मिळवायचं? त्यासाठी लॉ ऑफ अट्रॅक्शन आपल्याला मदत करतं. बऱ्याच लोकांच्या बऱ्याच ड्रीम्स आहेत.
ओके, स्वप्न आहेत पण ते त्याला पूर्ण करायचे आहेत पण ते पूर्ण होत नाहीये, काहीतरी अडचणी येत आहेत. मग त्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी हा सिद्धांत त्याला मदत करतो. लक्षात घ्या. म्हणून काही गोष्टीचा अभ्यास झाल्याच्या नंतर मला लक्षात आलं की येस, हे सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचलं पाहिजे, हा सिद्धांत पोहोचला पाहिजे. कारण का जगभरामध्ये याच्यामध्ये प्रॅक्टिस करणारे लोक आहेत आणि जगभरातल्या लोकांनी याचा फायदा घेतलेला आहे. मग आपल्यासारख्या मध्यमवर्गीय माणसाने याचा फायदा का नाही घ्यावा, हा एक उद्देश समोर ठेवून मी या सिद्धांताची कार्यशाळा घ्यायला सुरुवात केली आणि मला सांगायला खूप आनंद होतोय की आतापर्यंत अनेक लोकांनी या कार्यशाळेचा फायदा घेतला. मग त्यामध्ये डॉक्टर्स होते, इंजिनियर्स होते, ऍडव्होकेट्स लोक होते, त्याच्यानंतर अनेक वेगवेगळे प्राध्यापक, शिक्षक अशा वेगवेगळ्या लोकांनी आणि ते पण सर्व वयोगटातील लोकांनी याचा फायदा घेतला आणि आज तुमची संधी आहे. ओके, सो पुन्हा एकदा तुम्हाला मी शुभेच्छा देतो या अभ्यासासाठी. ओके, आता वेबिनारची सुरुवात करण्याच्या अगोदर मी थोडंसं फास्ट का जातोय, तुम्हाला काही लोकांना प्रश्न पडला असेल की सर तुम्ही किती फास्ट बोलताय. कारण का मी अजून वेबिनारला सुरुवातच केली नाहीये, मी थोडासा इंट्रो देतोय काही गोष्टींचा. ओके, सो हा इंट्रो झाल्याच्या नंतर मग आपण सावकाश जाणार आहोत, बरोबर की नाही, एकदम स्टेप बाय स्टेप अगदी तुमच्याशी मी संवाद साधत पुढे पुढे जाणार आहे. पण काही गोष्टींचा इंट्रो असल्यामुळे थोडंसं मी फास्ट घेतोय. हा संपूर्ण वेबिनार 6 विभागांमध्ये होणार आहे. आकर्षण सिद्धांत परिचय, ओके, म्हणजेच काय की जे काही तुमचे गैरसमज आहेत किंवा बऱ्याच लोकांना काही गोष्टी माहिती नाहीये त्या संदर्भामध्ये, सो ते आपण आधी पहिला क्लिअर करून घेणार आहोत. त्याच्यानंतर या सिद्धांताचा वैयक्तिक वापर काय. मला सकाळीच एक मेसेज आला होता की सर तुमची जाहिरात पाहिली आहे पण याचा वापर काय, हा मला जाणून घ्यायचा आहे. सो म्हटलं की या वेबिनार मध्ये या. ओके, कदाचित त्या आल्या पण असतील, महिला होत्या त्या. सो याचा वापर काय नक्की ते आपल्याला समजून घ्यायचं आहे याच्यामध्ये. त्याच्यानंतर आपली जी काही कार्यशाळा आहे, ओके, आपला एक कोर्स असतो, म्हणजे सर्टिफिकेट कोर्स असतो आणि त्या कोर्समध्ये काय नक्की शिकवलं जातं, काय अभ्यासक्रम काय आहे त्या कार्यशाळेचा, हे देखील आपण इथे समजून घेणार आहोत. त्याच्यानंतर आकर्षणाचा सिद्धांत काढण्याचे फायदे काय आहेत. समजा हा सिद्धांत आपण जर शिकलो तर ह्या सिद्धांताचे फायदे काय होणार आहेत आपल्या आयुष्यामध्ये. मग ते वैयक्तिक आयुष्य असेल, त्याच्यानंतर आपलं व्यवसाय असेल किंवा इतर सगळ्या गोष्टी. त्याच्यानंतर आकर्षण सिद्धांत खरंच काम करतो का, सगळ्यांच्या मनातला प्रश्न. आणि मी सुरुवातीलाच सांगतोय की जर का तुम्हाला खरंच हे समजून घ्यायचं असेल की आकर्षणाचा सिद्धांत खरंच काम करतो का, तर शेवटपर्यंत थांबा. कारण आपण ह्या संपूर्ण वेबिनारमध्ये हे देखील पाहणार आहोत की खरंच याच्यात किती तथ्य आहे आणि खरंच हा किती पर्सेंट वर्किंग करतो. ओके, त्याच्यानंतर कार्यशाळेमध्ये प्रवेश कसा घ्यायचा, त्याची प्रवेश प्रक्रिया काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. सो अशा 6 विभागांमध्ये स्टेप बाय स्टेप आपण हा संपूर्ण अभ्यास करणार आहोत. ओके, आता आपण आपल्या मेन विषयाला सुरुवात करूया. ओके, इथे सामील झाल्यापैकी सगळ्यांना मला एक प्रश्न विचारायचा आहे आणि तो प्रश्न म्हणजे असा, तुम्ही कुठेतरी जाहिरात पाहिली की आकर्षणाचा सिद्धांत शिका आणि जे काय सगळं तुम्ही जाहिरात पाहून तुम्ही इथपर्यंत आलात. ओके, मला तुम्हाला प्रामाणिकपणे विचारायचं की किती लोकांनी आकर्षण सिद्धांत याच्या अगोदर ऐकला आहे किंवा पाहिलं आहे किंवा आपण असं म्हणू की याच्याबद्दल प्रशिक्षण घेतलेलं आहे, त्यांनी येस टाईप करायचं. आणि अशी किती लोक आहेत की ज्यांना याच्याबद्दल काहीही माहिती नाहीये, त्यांनी नो टाईप करायचं. ओके, फास्ट फास्ट प्रामाणिकपणे जे काही तुमचं असेल ते तुम्हाला टाईप करून पाठवायचं आहे. कारण की इथे आपण कुठल्याही पद्धतीची एक्झाम घेत नाहीये, लक्षात घ्या. ओके, येस, कुठल्याही पद्धतीची एक्झाम नाहीये, फक्त मला समजून घ्यायचंय की किती लोकांना हा विषय माहिती आहे आणि किती लोकांना हा विषय माहिती नाहीये, बस, बाकी काहीच नाही. सो प्रामाणिकपणे जे काही तुमचं उत्तर असेल ते तुम्हाला टाईप करायचं आहे. ओके, यस यस, काही लोक म्हणतात नो, येस, किरण म्हणतात नो, राजेंद्र म्हणतात येस, दिनेश म्हणतात आय हॅव नो अबाउट दिस. ओके, ग्रेट, ठीक आहे. सुनील म्हणतात येस, जस्ट हर द सिक्रेट व्हिडिओ. ओके, ग्रेट ग्रेट. सुचिता म्हणतात नो, अश्विनी म्हणतात नो. ओके, ठीक आहे. संदीप म्हणतात की नाही. ओके, ठीक आहे, काही हरकत नाहीये. ओके, नाही. ओके, नो नो. ओके, ठीक आहे. बऱ्याच लोकांचे मेसेज आहेत की नो आणि फक्त एक 2-4 लोकांचे मेसेज आहेत की येस. ओके, सो ठीक आहे, काही हरकत नाहीये. येस और नो डझंट मॅटर. मुळात काय की मला हा प्रश्न विचारायचा का वाटला की मला जाणून घ्यायचं होतं की किती लोकांना हा सिद्धांत माहिती आहे, की किती लोकांपर्यंत हा पोहोचलाय. कारण काय होतं,
असे बरेचसे विषय आहेत की जे विषय आपल्यापर्यंत पोहोचलेलेच नाहीयेत, लक्षात घ्या. ओके. कधी कधी मला असं वाटतं की जाणीवपूर्वक ते पोहोचवले नाहीत की काय. ओके. जसं की ग्राफोलॉजी आहे किंवा बरेचसे न्यूमरॉलॉजी आहे किंवा सिद्धांत आहे, असे बरेचसे विषय आहेत की जे आपल्यापर्यंत पोहोचलेले नाहीयेत. का पोहोचवले नाहीयेत माहिती नाही, की मला नेहमी याचं कुतूहल असतं. सो आपण इथे जमलो आहोत याच्याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आकर्षणाच्या सिद्धांताच्या बद्दल. ओके. आपण स्टेप बाय स्टेप समजून घेऊया की हा सिद्धांत काय आहे, कसं आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आकर्षणाचा सिद्धांत एक जगमान्य शास्त्र आहे. कुठलाही जादूटोणा नाहीये, कुठलाही मंत्रतंत्र नाहीये. ओके. बऱ्याच लोकांना असं वाटतं की आकर्षण सिद्धांत, लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे ते काही असं काय आहे का की हिप्नोटिझम वगैरे करतात किंवा असं काही काहीच नाहीये. हे एक शास्त्र आहे. त्या शास्त्राचा अभ्यास तुम्ही जर केलात, त्या शास्त्रामध्ये काही धडे आहेत. ते धडे जर का तुम्ही शिकलात, तर नक्कीच तुम्ही त्याच्यामध्ये एक्सपर्ट होऊ शकता आणि त्याचा वापर स्वतःच्या आयुष्यामध्ये करू शकता. ओके. जसं समाजशास्त्र असतं, नागरिकशास्त्र असतं, अर्थशास्त्र असतं, तसंच हे देखील एक शास्त्र आहे आणि ते शास्त्र आज जगभरामध्ये प्रसिद्ध आहे. अनेक लोक या शास्त्राचा वापर करून स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये जबरदस्त असा बदल घडवतात आणि म्हणून आपण बघतो की नाही, एखादा व्यक्ती असतो जो व्यावसायिक असतो. एक कंपनी आहे, आता दुसरी कंपनी, दुसरी तिसरी, तिसरी चौथी. आता मुंबई पुरतं काम करतोय तो महाराष्ट्रावर काम करतो, महाराष्ट्रावर काम करता तो भारतभर काम करतो, भारतात काम करता तो आता ऑल ओव्हर वर्ल्ड मध्ये काम करतो. हा कसं काय एक्सपांड करतो? बिकॉज ऑफ लॉ ऑफ अट्रॅक्शन, लक्षात घ्या. ओके. कारण का आतापर्यंतचा इतिहास सांगतो की ज्या ज्या लोकांनी ग्रोथ केलंय त्यांनी कुठे ना कुठेतरी या शास्त्राला वाचलंय, या शास्त्राचा अभ्यास केलाय आणि नुसता अभ्यास नाही केला, तर त्याचा वापर देखील केलाय. कारण का विदाउट ऍक्शन देयर इज अ नो रिझल्ट. ओके. सो हे एक शास्त्र आहे आणि ते शास्त्र आपल्याला अभ्यासायचं आहे, कारण का आपल्याला देखील आपल्या आयुष्यामध्ये ग्रोथ करायची. मग बऱ्याच लोकांच्या मनात प्रश्न असतो की सर हे शास्त्र आलं कधी? कारण का आतापर्यंत आम्हाला कुठल्याही शाळेमध्ये शिकवलं गेलं नाही, कुठल्याही कॉलेजमध्ये शिकवलं गेलं नाही, कुठल्याही डिग्रीमध्ये याचा अभ्यासक्रम नाहीये. बरोबर की नाही? मग आम्ही कसं मान्य करायचं? हे कुठून आलं? कोणी आणलं? कधी आणलं? ओके. सो प्रख्यात लेखिका रॉन्डा बर्न्स यांनी 2006 मध्ये सर्वप्रथम द सिक्रेट नावाची फिल्म जगासमोर आणली आणि नंतर त्याचं पुस्तक देखील आलं. ओके. अर्थात युट्यूबला देखील याची ती फिल्म आहे. ओके. आणि मराठी, हिंदी, इंग्लिश किंवा अगदी सगळ्या भाषांमध्ये ही फिल्म उपलब्ध आहे. सगळ्या भाषांमध्ये पुस्तक देखील उपलब्ध आहे. ओके. आणि 2006च्या नंतर आपण असं म्हणूया की हे बऱ्यापैकी प्रसिद्ध झालं आणि याचे रिझल्ट देखील बऱ्यापैकी लोकांना मिळाले. ओके. सो आकर्षणाच्या सिद्धांताला ब्रह्मांडीय शक्ती किंवा विद्या असं देखील म्हटलं जातं. वेगवेगळ्या नावाने या अभ्यासक्रमाचे कोर्सेस आज रन करतात लोक. ओके. पण सगळं एकच आहे. त्याच्यानंतर आकर्षण सिद्धांत हा जाणीवपूर्वक वापरल्याने याचे निकाल चांगले मिळतात. येस. अतिशय महत्वाचा पॉइंट आहे हा. जाणीवपूर्वक जर का हा सिद्धांत तुम्ही वापरला तर याचे निकाल जबरदस्त आहे. ओके. अदरवाईज नाही. कारण का आज थोडस तुम्हाला मी सांगू इच्छितो की माझ्याकडे अनेक लोक येतात की सर द सिक्रेट ऍज इट इज युट्यूब चॅनलला आहे, मग तुमच्याकडनं काय करायचं किंवा तुमच्याकडनं का हा कोर्स करावा किंवा काही कार्यशाळा तुमच्याकडनं करावी. ओके. किंवा बरीचशी लोक म्हणतात सर मी 2 वर्ष झाली युट्यूब वरती याची प्रॅक्टिस करतोय. ओके. म्हणजे मी याचे व्हिडिओ पाहतोय पण तरी माझ्या आयुष्यामध्ये काहीच रिझल्ट नाहीये. ओके. सो माझा विश्वासच नाहीये की हा सिद्धांत काहीतरी काम करतो आपल्या आयुष्यामध्ये. ओके. सो काय झालंय, द सिक्रेट किंवा पुस्तक म्हणा किंवा मूव्ही म्हणा ह्याच्यामध्ये ठीक आहे, ते सगळं 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 ठीक आहे, पण त्याच्यातनं खूप काही गोष्टी आहेत की ज्या मिस आहेत असं मी म्हणू शकतो. ओके. किंवा कमी आहेत असं आपण म्हणू शकतो. काय झालंय त्याच्यामध्ये काय दाखवलंय माहितीये का, म्हणजे ज्यांनी पाहिलंय त्यांना तर माहिती असेल, मी जर खोटं बोलत असेल तर, किंवा ज्यांनी नाही पाहिलं त्यांना हे महत्वाचं आहे की त्यांना हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे की त्या द सिक्रेट मध्ये काय दाखवलंय. की एक एक मुलगा आहे त्याच्यामध्ये आणि त्याला ना सायकल पाहिजे, तो काय करतो, सायकलच्या फोटोवरती हात ठेवतो, डोळे बंद करतो आणि व्हिज्युअलाइज करतो. ओके. ते व्हिज्युअलाइज केल्याच्या नंतर लगेच दुसऱ्या दिवशी त्याचे आजोबा त्याला सायकल आणून देतात. हे द सिक्रेट मध्ये दाखवलंय. आता मला सांगा, आज आपण विज्ञानाच्या युगामध्ये राहतो, कलियुगामध्ये राहतो, तंत्रज्ञानाच्या युगामध्ये राहतो. ओके. इज इट पॉसिबल? हे शक्य आहे? नाही शक्य, लक्षात घ्या. ओके. एक
मुलगा आहे तो गर्लफ्रेंड बद्दल विचार करतो आपल्या आणि तो डोळे बंद करतो आणि व्हिज्युअलाइज करतो की मी गार्डन मध्ये आहे माझ्या गर्लफ्रेंड बरोबर आणि लगेच दुसऱ्या दिवशी ते सत्यात घडतं. ओके. सो काय झालंय की इतकं सोपं नाहीये लक्षात घ्या, जितकं दाखवलंय. ओके. आणि म्हणून बऱ्याच लोकांना तेच फक्त डोक्यात घेतलंय आणि म्हणून त्यांना रिझल्ट नाहीये. लक्षात घ्या. सुरुवातीच्या काळामध्ये अनेक ट्रेनर लोकांनी YouTubeला या संदर्भातले व्हिडिओ टाकले होते. पण त्यानंतर बऱ्याच लोकांनी डिलीट पण केले. लक्षात घ्या. ओके. कारण का त्यांना देखील कळलं की फक्त सकारात्मक विचार करून किंवा व्हिज्युअलायझेशन करून लॉ ऑफ अट्रॅक्शन काम करत नाही. ओके. नाही करणार तो काम. आपल्याला मराठीमध्ये खूप छान हे आहे. "दे रे हरी पलगावरी." तर हरी काय म्हणतो? "देईन मी तुला पलगावरी, पण त्यासाठी तू कर काहीतरी, नाहीतर लाथ घालेन मी कमरेवर." विथआऊट ॲक्शन देअर इज नो रिझल्ट इन धिस वर्ल्ड. हा निसर्गाचा नियम आहे. पेरावं लागतं तरच उगवतं. असं आहे का शक्य मला सांगा, की एखादा शेतकरी आहे, तो शेतीमध्ये काहीच पेरत नाही, तरी पण त्याच्याकडे भरभरून पीक येतं? नॉट पॉसिबल. त्यामुळे पेरणं खूप गरजेचं आहे आणि ते पेरत असताना हा सिद्धांत जर का तुम्ही जाणीवपूर्वक वापरलात ना, तर तुम्हाला निकाल आहे लक्षात घ्या. नाहीतर नाही निकाल. ओके. म्हणून आकर्षण सिद्धांत हा जाणीवपूर्वक आपल्याला वापरायचा आहे. मग तो जाणीवपूर्वक कुठे-कुठे वापरता येतो? तर खालील ठिकाणी वापरता येतो. तुम्हाला आर्थिक स्वातंत्र्य पाहिजे असेल, फायनान्शियल फ्रीडम पाहिजे असेल, तर नक्कीच तुम्हाला हा सिद्धांत मदत करतो. येस, हा सिद्धांत तुम्हाला मदत करतो. कारण का मी माझ्या लाईफमध्ये हा सिद्धांत वापरून माझं फायनान्शियल जबरदस्त ग्रोथ केला आहे. म्हणजे मला सांगायला तुम्हाला आवडेल, की माझी जी सुरुवात, मुंबईमधली जी सुरुवात आहे, ती 5 मे 2003 ला माझी मुंबईमध्ये सुरुवात आहे. त्याच्या अगोदर मी कोकणातला आहे. कोकणातून मुंबईमध्ये मी आलो आणि मी विर्ले पाटीलला राहत होतो. प्रेमनगर झोपडपट्टी आजही आहे तिथे. ओके. आणि तिथे मी राहत होतो. इर्ला सिग्नल आहे. तुम्हाला जर त्या एरियातला कोणी असाल तर माहिती असेल. आणि तिथे आल्याच्या नंतर मी जनवन सोसायटीमध्ये जॉबला लागलो पहिल्यांदा. जनवन सोसायटी विर्ले पार्ले ईस्टला आहे. ओके. आणि तिथे मी जॉब करत होतो. उदय एम घाणेकर नावाचे सीए आहेत. आजही आहेत त्या सोसायटीमध्ये ग्राउंड फ्लोअरला त्यांचं ऑफिस आहे. आणि त्यांच्याकडे एक ऑफिस बॉयची नोकरी मी स्टार्ट केली. 5 मे 2003 ला मुंबईमध्ये आल्याच्या नंतर एक आठवडाभरामध्ये माझा इंटरव्ह्यू वगैरे झाला आणि मी लगेच जॉबला तिथे लागलो. ₹1000 पगार होता मित्रांनो माझा. 1000 पगार आणि त्याच्यामध्ये मी ऑफिस बॉयचं काम चालू केलं. आणि ते काम चालू केल्याच्या नंतर काही नाही 9:30 ला ऑफिसला यायचं, झाडू मारायची, पोछा मारायचा, स्टाफ लोकांचे टेबल साफ करायचे, तिथे पाण्याची बॉटल भरून ठेवायची. त्याच्यानंतर मग त्यांना ते 10 वाजता यायचे स्टाफ नंतर मग अद्रक चहा बनवून द्यायची. हे जॉब होता आणि खोटं वाटत असेल तर आजही तिथे जाऊ शकता तुम्ही. तिथे सर आहेत, त्याच्यानंतर ते प्रवीण नावाचे ते मॅनेजर तिथे होता, तो आजही आहे तिथे. फक्त विचारायचं की ज्ञानेश्वर नावाचा मुलगा तुमच्याकडे काय काम करायचं? सो ही सुरुवात ₹1000 तिथे नोकरी केली ची सुरुवात आणि ₹1000 ना खूप कमी पडायचे मला. कारण का आत्याकडे खानावली होतो. आत्या पण माझी तिथेच आहे अजून प्रेमनगरमध्ये. 10 बाय 10 ची रूम आहे आत्याची तिथेच आजही आहे ती. सो तिच्याकडे मी खानावली होतो. मग तिला खानावली पण द्यायचंय, गावी आई-वडिलांसाठी पैसे पाठवायचे. सो पुरत नव्हते. मग मी काय केलं, आमच्या तिथेच इर्ला सिग्नलला पप्पू नावाचा एक पेपरवाला आहे आणि त्या पेपरला इकडे पेपर लाईन टाकायला सुरुवात केली. ओके. पप्पू आणि बबलू असे दोघे भाऊ आहेत दीपक हॉटेलच्या बाजूला. आजही ते आहेत. त्यांना पण तुम्ही विचारू शकता, की ज्ञानेश्वर नावाचा मुलगा तुमच्याकडे पेपर लाईन टाकायचा का? 3 वर्ष पेपर लाईन टाकली होती. ₹100 द्यायचा. सकाळी 5 वाजता उठायला लागायचं. 5 वाजता उठून मी तिथे 2 तास, 2 ते अडीच तास मी पेपर लाईन टाकायचो. पूर्ण कुपर एरिया, झू एरिया, नानावटी हॉस्पिटल, मिठीबाई कॉलेज हा जो एरिया आहे पूर्ण तो माझ्याकडे होता. आणि 3 वर्ष पेपर लाईन टाकली. म्हणजे जेव्हा मी 3 वर्षानंतर सोडली पेपर लाईन तर ₹300 पगार होता माझ्याकडे. ओके. सो सांगण्याचं तात्पर्य काय माहितीये का? हा सिद्धांत वापरून आज माझं उत्पन्न तुम्हाला माहिती आहे मागच्या महिन्यामध्ये मी 2.5 लाखाचं अर्निंग केलं. ओके. त्याच्या अगोदरच्या महिन्यामध्ये मी 2 लाखाचं अर्निंग केलं. ओके. सो आता माझं जे अर्निंग आहे ते कधी 2 लाख, कधी 2.5 लाख, कधी 2.25 लाख म्हणजे या रेंजमध्ये माझं अर्निंग आहे. ₹1000 ने सुरुवात केली होती मुंबईमध्ये आणि आज माझं अर्निंग हे आहे. सो मी असं म्हणेन की येस, हा सिद्धांत काम करतो का? 100% करतो. पण तो कसा वापरायचा याचं जर का तुमच्याकडे तंत्रशुद्ध प्रशिक्षण नसेल, तर मग हा सिद्धांत तुमच्या आयुष्यात काम नाही करत. आणि म्हणून हा सिद्धांत वापरून फायनान्शियल फ्रीडम मिळवता येतं का? तर गॅरंटीड मिळवता येतं कारण मी स्वतः मिळवलंय. तुम्ही देखील मिळवू शकता. ओके. सो कोणाला जर व्हिजिट करायची असेल तर त्या ऑफिसला करू शकता तुम्ही कारण का बऱ्याच लोकांना काय वाटतं की काहीही लोकं सांगतात ट्रेनर लोकं. सो मी खोटं नाही सांगत आहे. जे आहे ते खरं तुम्हाला सांगतो. कारण का तिथे आत्याही माझी आजही तिथे राहते. तुम्ही जाऊन व्हिजिट करू शकता. ओके.
रिलेशनशिप मध्ये पण हा तुम्ही जाणीवपूर्वक वापरू शकता आणि जबरदस्त तुम्हाला याच्यामध्ये रिझल्ट मिळतात. म्हणजे युट्यूबला माझे व्हिडिओज आहेत काही, तर तिथे काही लोकांनी म्हणजे लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या संदर्भात त्यांनी मला अभिप्राय दिले आहेत, की सर रिलेशनशिप मध्ये खूप चांगल्या पद्धतीने बदल घडलेला आहे. ओके. सो जाणीवपूर्वक तुम्ही रिलेशनशिपसाठी पण हा सिद्धांत वापरू शकता. तुम्ही आरोग्यासाठी हा सिद्धांत वापरू शकता. तुम्ही गोल्स तुमचे जर का काही गोल्स असतील, तर त्यासाठी पण तुम्ही हा सिद्धांत वापरू शकता आणि जबरदस्त याचे रिझल्ट आहेत. म्हणजे मी तुम्हाला पुन्हा एक माझं इन्सिडेंट सांगतो तुम्हाला. म्हणजे माझा एक आयुष्यातला किस्सा सांगतो तुम्हाला, की मी आता ज्या कॉम्प्लेक्समध्ये राहतो, ओके. त्याच्या अगोदर मी 10x10 मध्ये राहत होतो. म्हणजे 10x10च्या रूममध्ये मी 7 ते 8 वर्ष मी राहिलो आणि त्याच्यानंतर मग मी थोडंसं काय म्हणूया, आपल्याकडे थोडासा पैसा यायला लागला आणि थोडंसं आपल्याला डेव्हलप व्हायचं होतं आणि म्हणून मी एका कॉम्प्लेक्समध्ये आता रेंटनी राहण्यासाठी गेलो होतो त्या टायमाला आणि रेंटला गेलो आणि पहिलीच रात्र होती नवरात्रीची आणि त्या दिवशी आम्ही रेंटनी शिफ्ट झालो 1 बीएचके फ्लॅटमध्ये आणि मग तिथे शिफ्ट झाल्याच्या नंतर त्याच रात्री आहे ना, मी माझ्या मिसेसला आणि माझ्या आईला म्हटलं, की पुढच्या नवरात्रीच्या आतमध्ये आहे ना, आपलं ना याच कॉम्प्लेक्समध्ये सेम फ्लॅट असेल. येस, 1 बीएचके 700 स्क्वेअर फूट आणि असं मस्त छान. म्हणजे ज्या फ्लॅटमध्ये मी आता राहतोय, त्या फ्लॅटची गॅलरीज आहे 10x15 ची. ओके. म्हणजे ज्या 10x15 मध्ये 8 वर्ष आम्ही राहिलो सहकुटुंब, तेवढी फक्त आता गॅलरी आहे माझ्या फ्लॅटची. सो मग मी तेव्हा माझ्या आईला आणि माझ्या मिसेसला म्हटलं आणि माझ्या वडिलांना पण म्हटलं, पण मध्यमवर्गीय माणसं आपण आणि आपल्या मध्यमवर्गीयामध्ये काय सांगितलं जातं, की अंथरूण बघून पाय पसरायचे. ओके. किंवा इतक्या नाही मोठं स्वप्न बघायचं. सो मला निगेटिव्ह केलं गेलं, पण मी एकच ठरवलं होतं, की नाही माझा स्वतःवरती विश्वास आहे, ह्या निसर्गावरती विश्वास आहे, बरोबर की नाही? ह्या नैसर्गिक शक्तीवरती विश्वास आहे. येस, मी हे करणार. आणि तुम्ही विश्वास नाही ठेवणार, की पुढच्या नवरात्रीच्या अगोदर मी म्हटलं होतं किंवा पुढच्या नवरात्रीपर्यंत म्हटलं होतं. पण 6 महिन्यात म्हणजे पुढच्या 6 महिन्यात आम्ही आता म्हणजे आम्ही भाड्याने राहत होतो ती बी विंग होती आणि आम्ही सी विंगमध्ये फ्लॅट घेतला. 6 महिन्यामध्ये सी विंगमध्ये सेम 1 बीएचके 700 स्क्वेअर फूटचा मी स्वतःचा घेतला. कसं घेतलं, काय घेतलं, माझं मला माहिती आहे. पण हे होतं. हा सिद्धांत, हा निसर्ग, ही नैसर्गिक शक्ती, ही ब्रह्मांडीय शक्ती, ही ऊर्जा तुम्हाला मदत करते. फक्त तुम्ही जर का तुमच्या स्वतःची प्रामाणिक राहिलात, स्वतःवरती विश्वास ठेवला, स्वतःच्या कर्मांवरती विश्वास ठेवलात, नक्कीच हे तुम्हाला भरभरून देतं. ओके. आणि म्हणून हा सिद्धांत जाणीवपूर्वक जर का तुम्ही वापरलात, तर नक्कीच तुमचे गोल्स नक्कीच पूर्ण होऊ शकतात आणि त्यासाठी मी तुम्हाला मदत करेन. हा सिद्धांत तुम्हाला मदत करेल. लक्षात घ्या. तुम्हाला जर का उच्च पदावरती जायचं असेल, तर नक्कीच हा सिद्धांत तुम्हाला मदत करेल. तुम्ही उच्च पदावरती जाण्यासाठी देखील हा सिद्धांत जाणीवपूर्वक वापरू शकता. आज अनेक लोकं माझ्याकडे आहेत, की त्यांनी याचं प्रशिक्षण घेतलंय आणि ते ऑफिस बॉय होते. ते देखील माझ्यासारखंच ग्रोथ करून इथपर्यंत पोहोचलेले आहेत. ओके. काही लोकांची सरकारी कामं थांबली होती, ती देखील पूर्ण झालेली म्हणजे हे बरंच काय-काय होतं लक्षात घ्या. व्यावसायिक वाढीसाठी देखील हा सिद्धांत नक्कीच फायदेशीर ठरतो. एक डॉक्टर्स आहेत आपल्याकडे, ओके. आणि त्या डॉक्टर्सनी खूप छानपणे प्रतिक्रिया दिली म्हणजे प्रतिसाद दिलेला आहे. आणि ते सगळे अभिप्राय तुम्ही वाचू शकता आपल्या Facebook पेजला. ओके. सो छान-छान सगळ्या गोष्टी आहेत आणि छान-छान सगळं आपल्या आयुष्यात घडू शकतं. फक्त आणि फक्त हा जाणीवपूर्वक कसा वापरायचा हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आणि हा जाणीवपूर्वक कसा वापरायचा यासाठीच ही माझी कार्यशाळा आहे लक्षात घ्या. ओके. माझं प्रामाणिक एक मत असतं, की आयुष्यामध्ये प्रत्येक व्यक्तीने एकदा तरी हा सिद्धांत ट्राय करावा. ओके. तुमचा विश्वास असेल तर नक्कीच हा ट्राय करा. तुम्हाला कमी काहीच नाही, जास्तीच देईल हा माझा विश्वास आहे तुम्हाला. ओके. सो आपण आकर्षण सिद्धांत जाणीवपूर्वक कुठे वापरू शकतो हे आपल्याला कळलं. आता तुम्हाला मी याचा अभ्यासक्रम सांगतो. कारण का मी तुम्हाला खूप काही सांगितलं, की मी असं केलं, मी तसं केलं, हे केलं. पण ते कसं केलं? त्यासाठी काही अभ्यासक्रम आहे लक्षात घ्या. जो मी समजून घेतला, जो मी माझ्या आयुष्यामध्ये वापरला, तुम्हाला पण वापरायचा आहे. ओके. सो किती लोकं तयार आहेत, की लॉ ऑफ अट्रॅक्शनचा वापर करून आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडवण्यासाठी त्यांनी प्रथमतः येस टाइप करायचं. मग आपण पुढे जाऊ. बरोबर की नाही? कारण का ती इच्छाशक्ती असणं खूप गरजेचं आहे, की येस मला माझ्या लाईफमध्ये काहीतरी बदल घडवायचा आहे. आत्तापर्यंत मी माझ्या लाईफमध्ये जे जगत आलेलो आहे, त्यात काहीतरी मला बदल करायचा आहे. बघा, मी ना एक वाक्य सांगतो, पटलं तर लिहून घ्या. 30-30 कृती करून जर का तोच-तोच रिझल्ट असेल, 30-30 कृती करून जर का तोच-तोच रिझल्ट असेल, तर कृतीमध्ये बदल करणं गरजेचं आहे. ओके. आज तुम्ही इथपर्यंत आला आहात. ओके. सो कशासाठी आला आहात? कारण तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला बदल घडवायचा आहे. सो आयुष्यात बदल घडवण्यासाठी
तुम्हाला तुमच्या कृतीमध्ये बदल घडवणं गरजेचं आहे. आणि कृतीमध्ये बदल केव्हा घडेल? जेव्हा तुमच्या ज्ञानामध्ये बदल घडेल. ओके, तुमच्या ज्ञानामध्ये भर पडेल, बरोबर ना? एखादी गोष्ट जोपर्यंत तुम्ही समजून घेत नाही, एखाद्या गोष्टीबद्दल जोपर्यंत तुम्ही ज्ञानी बनत नाही, तोपर्यंत तुमच्या कृतीमध्ये बदल घडेल का? नाही घडणार. म्हणून कृतीमध्ये बदल घडणं खूप गरजेचं असतं आणि कृतीमध्ये बदल घडवण्यासाठी ज्ञानामध्ये भर टाकणं खूप गरजेचं असतं. ओके, सो अनेक लोकांचे मेसेज आले की येस सर. ओके, धन्यवाद तुम्हा सर्वांचं. सचिन सर म्हणतात येस, अनिल सर म्हणतात येस, राजेंद्र म्हणतात येस, अमर म्हणतात येस. ओके, ग्रेट. डीजे कोण आहेत ते म्हणतात येस, सुनील म्हणतात येस. ओके, ग्रेट ग्रेट. चलो, अजित जाधव म्हणतात येस, अजय म्हणतात येस. ओके, ग्रेट ग्रेट. ओपो म्हणतात ग्रेट. चलो, हा सिद्धांत आहे. जसं मी मगाशी पण तुम्हाला सांगितलं की शास्त्र आहे आणि त्या शास्त्राचा एक अभ्यास आहे. तो अभ्यास काय आहे तो आता मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगतो. हा जो काय अभ्यासक्रम मी शिकवतो, त्या अभ्यासक्रमामध्ये काय काय शिकवतो, तर सगळ्यात पहिलं मी तुम्हाला इथे शिकवतो की मानवी शरीर. ओके, त्याच्यानंतर मी याच्यामध्ये तुम्हाला शिकवतो मानवी मन. ओके, त्याच्यानंतर मी शिकवतो मानवी विचार आणि मग आकर्षणाचा सिद्धांत म्हणजे नक्की काय. ओके, आधी हे 4 टॉपिक मी तुम्हाला एक्सप्लेन करतो, मग पुढचे टॉपिक शिकवतो तुम्हाला की काय आहे. आता बऱ्याच लोकांच्या ना मनात प्रश्न येऊ शकतो की सर, लॉ ऑफ अट्रॅक्शन किंवा आकर्षण सिद्धांत आणि मानवी शरीर काय संबंध? येस, तुमचा प्रश्न अगदी बरोबर आहे, लक्षात घ्या. ओके, पण संबंध खूप मोठा आहे. कारण का? आकर्षणाचा सिद्धांत हा नैसर्गिक शक्तीच्या माध्यमातून काम करतो. ओके, एक नैसर्गिक शक्ती आहे आणि त्या शक्तीच्या माध्यमातून काम करतो. म्हणजेच काय की एक आपण असं म्हणू शकतो की नैसर्गिक ऊर्जा आहे ती आणि ती ऊर्जा आपल्या प्रत्येकामध्ये आहे. ओके, मानवी शरीर याचा अभ्यास त्यासाठीच आपण करतो. कारण का आपलं हे शरीर आहे ना, ते नैसर्गिक घटक आहे किंवा आपण असं म्हणू की या निसर्गाचा घटक आहे, भाग आहे. कारण का जेव्हा या निसर्गामध्ये बदल घडतो, तेव्हा आपल्या शरीरामध्ये बदल होतो, लक्षात घ्या. थोडस आतमध्ये जाऊन तुम्हाला सांगतो. जेव्हा थंडीचे दिवस येतात तेव्हा निसर्गामध्ये गारवा असतो. ऑटोमॅटिकली आपल्याला देखील काय होतं? थंडी लागते, गार लागतं. जेव्हा उन्हाळ्याचे दिवस असतात तेव्हा निसर्गामध्ये हीट असते, गरमी असते. ऑटोमॅटिकली आपल्याला देखील काय होतं? गरम होतं. बरोबर की नाही? सध्या आता पावसाळा आहे. सो जसा ऋतू बदलतो म्हणजे नक्की काय होतं? निसर्गामध्ये बदल घडतो. जेव्हा निसर्गामध्ये बदल घडतो तेव्हा आपल्या शरीरामध्ये बदल घडतो, लक्षात घ्या. बऱ्याच वेळा जेव्हा बघतो आपण वातावरणामध्ये अचानक बदल घडलं, समजा अंधकार असेल, तेव्हा काही लोकांना अर्धशीरचा त्रास होतो. ओके, कसं काय? तर निसर्गात बदल झाला की शरीरात बदल घडतो आणि म्हणून सगळ्यात पहिले जे आपण ह्या कार्यशाळेमध्ये काम करतो ना, ते कुठे करतो? आपल्या ह्या शरीरावरती काम करतो. कारण का शरीर हा निसर्गाचा भाग आहे. ओके, आणि जेव्हा निसर्गात बदल घडतो तेव्हा शरीरात बदल घडतो हे मान्य करणं खूप गरजेचं आहे. म्हणजेच माणूस म्हणून आपण जर का ह्या निसर्गामध्ये ह्या सृष्टीमध्ये जर का आहोत, तर एक सजीव म्हणून आहोत. ओके, आणि आपण एक सजीव म्हणून या निसर्गाचा भाग आहे, की जोपर्यंत आपण स्वीकारत नाही तोपर्यंत काहीच नाही, लक्षात घ्या. ओके, मग आता शरीर, या शरीरामध्ये काय आहे? तर मन आहे, लक्षात घ्या. मग आता ह्या मनाचे बरेचसे प्रकार आहेत. कॉन्शियस माइंड, सबकॉन्शियस माइंड आपल्या सगळ्या माहिती आहे. काही लोक 2 प्रकार सांगतात, काही लोक 4 प्रकार सांगतात, काही लोक 5 प्रकार सांगतात. त्यामध्ये आपल्याला पडायचं नाहीये. ओके, पण येस, मन, ह्या मनाचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. बरोबर की नाही? सो मग इथे आपण मनाचा देखील अभ्यास करतो. कॉन्शियस आणि सबकॉन्शियस हे 2 माइंड आणि या 2 मनांचं कार्य इथपर्यंत आपण ह्याच्यामध्ये अभ्यास करतो आणि मग त्याच्या पुढे जाऊन त्या मनामध्ये येणाऱ्या विचारांवरती आपण जास्त काम करतो. कारण का ह्या विचारांवरती काम होणं खूप गरजेचं आहे. कारण का आज प्रॉब्लेम काय माहितीये का? आज मॅक्स टू मॅक्स जास्तीत जास्त नकारात्मक विचार केले जातात. ओके, एक अभ्यास आहे माझा. ओके, आणि हे शास्त्राचा देखील अभ्यास आहे, मानसशास्त्राचा देखील अभ्यास आहे, की माणूस दिवसभरामध्ये 90 ते 95% निगेटिव्ह विचार करतो आणि फक्त 5% पॉझिटिव्ह विचार करतो आणि म्हणून माणसाला अपेक्षित असे रिझल्ट मिळत नाहीये. ओके, सो मानवी विचार, ह्या विचारावरती काम करणं खूप गरजेचं आहे. कारण का आपले विचार हे आपल्या आयुष्याच्या गाडीचे चालक असतात, लक्षात घ्या. आणि म्हणून आपले विचार हे नेहमी सकारात्मक असणं खूप गरजेचं असतं. ओके, सो मग मानवी शरीर, मानवी मन आणि मानवी विचार या 3 घटकांचा अभ्यास केल्याच्या नंतर, या 3 धड्यांचा अभ्यास केल्यानंतर मग आपण 4थ्या धड्याकडे येतो, ज्याचं नाव आहे आकर्षणाचा सिद्धांत म्हणजे नक्की काय. ओके, पण त्याच्या अगोदर आपण काय केलं, तर त्याचा रूट समजून घेतो, लक्षात घ्या.
या कार्यशाळेमध्ये आपण काय करतो, त्याचा रूट समजून घेतो. कारण का एक वाक्य सांगतो, इफ यू वॉन्ट फ्रूट देन यू मस्ट वर्क ऑन द रूट. एखाद्या झाडाकडून जर का तुम्हाला फळ पाहिजे असतील, चांगली फुलं पाहिजे असतील, तर तुम्हाला त्या झाडाच्या फांदींवरती पाणी टाकणं काय गरजेचं, म्हणजे पाणी टाकून काही फायदा नाहीये. त्या फांदींवरती खत टाकून काही फायदा नाहीये. तर त्या झाडाच्या मुळावरती काम करणं खूप गरजेचं असतं, लक्षात घ्या. ओके. आणि म्हणून त्या मुळावरती काम करणं हे आपण ह्या कार्यशाळेमध्ये करतो. आणि म्हणून तुम्हाला याचे रिझल्ट चांगले येतात. कारण काय होतं, फक्त पॉझिटिव्ह विचार करा आणि आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडवा. नक्कीच हे काम करतं. पण कधी, जेव्हा तुम्ही त्याचा मूळ समजून घ्या. ओके. आणि म्हणून तो मूळ समजून घेण्यासाठीच आपल्याला मानवी शरीर समजून घेणं गरजेचं आहे, मानवी मन समजून घेणं गरजेचं आहे, मानवी विचार समजून घेणं गरजेचं आहे. आणि मगच आपण हा सिद्धांत समजून घेऊ शकतो, किंवा मग हा आपल्याला सिद्धांत कळतो असं मी ते म्हणू शकतो. ओके. सो हे तुम्हाला डीप मध्ये आपल्या कार्यशाळेमध्ये शिकवले जातात. पुढे तुम्हाला अजून काय शिकवलं जातं, तर आकर्षणाचा सिद्धांत काम कसं करतो. ओके. त्याच्यानंतर आकर्षण सिद्धांत कसा वापरायचा. मला जर का माझं वैयक्तिक आयुष्य सुधारायचं असेल, जर का माझं रिलेशनशिप सुधारायचं असेल, जर का मला माझ्या व्यवसायामध्ये मला ग्रोथ करायची असेल, जर का मला माझ्या नोकरीमध्ये जर का उच्च पदावर जायचं असेल, जर का मला माझं फायनान्शियल फ्रीडम मिळवायचं असेल, तर हा सिद्धांत कसा वापरायचा याचं देखील तुम्हाला याच्यामध्ये प्रशिक्षण दिलं जातं. त्याच्यानंतर आपले स्वप्न आणि आकर्षण सिद्धांत, ओके, याचं देखील एक वेगळं तुम्हाला त्याच्यामध्ये प्रशिक्षण दिलं जातं, की आपल्याला जे काही पर्टिक्युलर पाहिजे. कारण काय होतं माहितीये का, सगळ्यांचेच काही रिलेशनशिपचे प्रॉब्लेम नाहीयेत, सगळ्यांचेच काही फायनान्शियल प्रॉब्लेम नाहीत, सगळ्यांचेच काही हेल्थचे प्रॉब्लेम नाहीयेत, सगळ्यांचेच काही व्यवसायाचे प्रॉब्लेम नाहीयेत. प्रत्येक व्यक्तीचा प्रॉब्लेम वेगळा, लक्षात घ्या. काहींकडे खूप पैसा आहे पण रिलेशनशिप चांगलं नाहीये, काहींकडे रिलेशनशिप चांगलं आहे पण काहींकडे हेल्थ चांगलं नाहीये, काहींकडे हेल्थ चांगलं आहे तर पैसा नाही. म्हणजे प्रत्येकाचा वेगळा प्रॉब्लेम असू शकतो. त्याच्यावरती आपल्याला काय करतो, डिस्कस करतो आणि त्याच्यावरती आपण एखाद्या डीपमध्ये इथे मार्गदर्शन करतो. त्याच्यानंतर 8 नंबरचं टॉपिक आहे की आकर्षण सिद्धांत आणि यशाचे सूत्र. ओके. काही फॉर्म्युले आहेत त्याच्यामध्ये, जे फॉर्म्युले जर का तुम्ही तुमच्या लाईफमध्ये वापरले, ओके, नक्कीच त्याचे चांगले रिझल्ट येतात. जसं की व्हिज्युअलायझेशन्स आहे, त्याच्यानंतर मेडिटेशन आहे, त्याच्यानंतर अफर्मेशन्स आहेत, त्याच्यानंतर बऱ्याच काही गोष्टी आहेत. विजन बोर्ड्स आहे, त्याच्यानंतर बरंचसं काय काय आहे. ओके. असे काही छोटे छोटे फॉर्म्युलेज आहेत किंवा सूत्र आहेत की जे आपण जर का आपल्या लाईफमध्ये वापरले, जे मी आतापर्यंत वापरले, ओके, नक्कीच ते तुम्हाला देखील वापरायचे आहेत. नक्की याच्यामध्ये चांगले रिझल्ट तुम्हाला मिळतात. ओके. त्याच्यानंतर रहस्य आकर्षणाच्या सिद्धांताचे, ह्यात नक्की सिक्रेट काय, की हा सिद्धांत कसं काम करतं आणि कसं रिझल्ट देतो, हे देखील याच्यामध्ये तुम्हाला शिकवलं जातं. आणि लास्ट चॅप्टर 10 धडे आहेत याच्यामध्ये. त्यातला 10वा धडा ग्रॅटिट्यूड, कृतज्ञता, अतिशय महत्वाचा चॅप्टर आहे, लक्षात घ्या. ओके. ग्रॅटिट्यूड. कारण का, आज काय झालंय की आपल्याकडे सगळं आहे, तुझं आहे, तुझं पाशी परी तू जागा चुकलाशी. म्हणजे हे तुम्हाला जर मी शिकवलं तरी तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही एक जबरदस्त अशी ऊर्जा असतात, लक्षात घ्या. आणि तुम्ही जर ठरवलं तर नक्कीच तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जबरदस्त असं बदल घडवू शकता. ओके. हा सिद्धांत फक्त तुम्हाला एक हेल्प करतो, मदत करतो, जस्ट पुशअप करतो आणि तुमच्या आयुष्यामध्ये एक स्टेप तुम्हाला पुढे आणतो, लक्षात घ्या. ओके. आणि म्हणून आपल्याला रडत बसायचं नाहीये, तर आपल्याला काय केलं, लढायचंय. आणि ते लढण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला ग्रॅटिट्यूड शिकायचं आहे. ओके. कृतज्ञता भाव आपल्याकडे असणं खूप गरजेचं आहे. आणि या संदर्भात देखील तुम्हाला मी काय करणार, याच्यामध्ये मार्गदर्शन करणार आहे. सो असे 10 धडे आहेत आणि 10 धडे आपण काय करतो, मानसशास्त्राच्या माध्यमातून किंवा आपण असं म्हणू की आधारावरती ते तुम्हाला याच्यामध्ये शिकवले जातात. आणि हे जेव्हा तुम्ही 10 धडे शिकता, तेव्हा तुम्ही आकर्षणाचा सिद्धांत जाणीवपूर्वक आपल्या आयुष्यामध्ये वापरायला शिकता, लक्षात घ्या. ओके. सो हे 10 धडे तुम्हाला मी शिकवणार आहे आणि 10 धडे शिकून तुम्ही नक्कीच तुमच्या लाईफमध्ये बदल घडवू शकता. ओके. आणि मग त्याचबरोबर तुम्हाला मी काय शिकवणार आहे, तर आकर्षण सिद्धांत वापरून जाणीवपूर्वक यश कसं मिळवायचं ह्या सगळ्या ठिकाणी, जे तुम्हाला मगाशी मी सांगितलं. मग फायनान्शियल फ्रीडमसाठी कसं जाणीवपूर्वक हा वापरायचा, रिलेशनशिपसाठी हा जाणीवपूर्वक कसा वापरायचा, हेल्थसाठी हा जाणीवपूर्वक कसा वापरायचा, गोल्ससाठी आपल्याला हा जाणीवपूर्वक कसा वापरायचा आहे, किंवा आपल्या ग्रोथसाठी हा जाणीवपूर्वक कसा वापरायचा, याचं देखील तुम्हाला याच्यामध्ये मार्गदर्शन केलं जातं. ओके. आणि याचबरोबर तुम्हाला मी काही मोफत ऑडिओ पण देणार आहे, ज्याला मी ऑडिओ कोर्स म्हणतो, की जो ऑडिओ कोर्स जर का तुम्ही रोज याची प्रॅक्टिस केली, ओके, म्हणजे स्पेशली मी ह्याचे तुम्हाला रिझल्ट सांगतो की माझ्याकडे बरीच अशी लोक आहेत. मग तुम्ही माझ्या युट्यूब चॅनलला जाऊन बघू शकता किंवा तुम्ही फेसबुकला पण जाऊन बघू शकता. त्यांनी सांगितलं की सर,
तुम्ही सांगितल्या पद्धतीने मी रोज या गोष्टीची प्रॅक्टिस करतोय, न चुकता स्वतःसाठी मी 10 मिनिटं देतोय, 15 मिनिटं देतोय आणि त्याचे रिझल्ट खूप चांगले आहेत. अनेक लोकांनी मेसेज केलेले आहेत की रिलेशनशिप माझी सुधारते आहे, माझ्या व्यवसायामध्ये मला ग्रोथ होत आहे, माझ्या विचारांमध्ये सकारात्मक बदल घडत आहे. ओके. काही लोकांनी मेसेज केले, सर माझी आधी झोप लागत नव्हती, आता मला झोप लागायला लागलेली आहे. बरंचसं काय काय सगळ्या गोष्टी आहेत. ओके. सो ह्याच्यामध्ये तुम्हाला काय काय मिळतं, सर एक योग निद्रा मेडिटेशन तुम्हाला दिलं जातं याच्यामध्ये. त्याच्यानंतर तुम्हाला सेल्फ हिप्नोसिस तुम्हाला दिलं जातं. रिलेशनशिप साठी काही अफर्मेशन तुम्हाला दिले जातात. त्याच्यानंतर गोल सेटिंग साठी तुम्हाला काही गोष्टी दिल्या जातात. हेल्थ साठी दिल्या जातात. ग्रॅटिट्यूड साठी तुम्हाला अफर्मेशनचे ऑडिओ दिले जातात. त्याच्यानंतर मनी अट्रॅक्शन की जे आत्ताच्या कंडिशनला खूप गरजेचं आहे, लक्षात घ्या. ओके. माझी स्लाइड दिसत नाहीये का? मला एक दोन मेसेज येतात की तुमच्या स्लाइड दिसत नाहीये. माझं स्लाइड दिसत नाहीये का? ओ हो. सॉरी, 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 सॉरी. ओके, ओके. एक्स्ट्रीमली सॉरी. काय होतं की टेक्निकली ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात आणि म्हणून अधूनमधून मी जेव्हा प्रश्न करतो तेव्हा मला ह्या गोष्टींची जाणीव करून घेणं खूप गरजेचं असतं. कारण का मी बोलत जातो माझ्या फ्लोमध्ये पण मला कळत नाहीये. सॉरी, क्षमा व्यक्त करतो की माझं स्लाइड तुम्हाला दिसत नव्हतं आणि मी फक्त बोलत होतो. ओके. एक्स्ट्रीमली सॉरी फॉर दॅट. ओके. सो हे आपण ऑडिओ कोर्स तुम्हाला दिले जातात याच्याबरोबर आणि हे ऑडिओ कोर्स जरी तुम्ही 21 दिवस फॉलो केले, ओके, त्या कोर्समध्ये 10 धडे हे अगदी बाजूला ठेवा. ओके. फक्त हे तुम्हाला जे काही मी 7 ऑडिओ देणार आहे, हे जरी तुम्ही रोज फॉलो केले, रोज एक 5-10 मिनिटं स्वतःला दिली आणि जर काय ऐकलं, 21व्या दिवसानंतर तुम्ही मला सांगा, तुमच्यामध्ये काय बदल घडलाय तो. ओके. सो हे तुम्हाला ह्याच्यामध्ये मोफत दिले जातात. एकंदरीतच या कार्यशाळेचे फायदे काय आहेत ते मी तुम्हाला थोडक्यात सांगतो, की सगळ्यात पहिला फायदा स्वतःच्या विचारांमध्ये सकारात्मक बदल होतो आपल्या लक्षात घ्या. ओके. स्वतःच्या विचारांमध्ये, कारण का आज आपले विचार हे अतिशय, मी असं म्हणेन की दूषित होत चाललेले आहेत. कारण का आजूबाजूचं जग बदलत चाललेलं आहे, दैनंदिन जीवन बदलत चाललेलं आहे. ओके. सगळ्याच गोष्टी बदलत चाललेल्या आहेत आणि बदलत्या जीवनशैलीमुळे आपले जे विचार आहेत ते विचार कुठेतरी नकारात्मक होत चाललेले आहेत आणि हे नकारात्मक विचार आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याचशा अडचणी क्रिएट करतायत. बऱ्याचशा अडचणींना आपल्याला सामोरं जावं लागतंय आणि त्याच्यामुळे आपल्याला अपयश येतंय. सो ही कार्यशाळा केल्याच्या नंतर सगळ्यात मोठा फायदा तुम्हाला काय होणार आहे, की स्वतःच्या विचारांमध्ये सकारात्मक बदल होणार आहे, लक्षात घ्या. ओके. त्याच्यानंतर आपल्याला मानसिक स्वास्थ्य मिळतं. येस, जेव्हा तुम्ही कार्यशाळा करता, तेव्हा तुम्हाला जे अपेक्षित मानसिक स्वास्थ्य पाहिजे, ते तुम्हाला मिळतं. आपले नातेसंबंध चांगले होण्यासाठी ह्याला मदत होते आपल्याला. ओके. नोकरी, व्यवसायात यश मिळवण्यासाठी आपल्याला मदत होते. आपला आत्मविश्वास वाढतो. आपले स्वप्न पूर्ण करता येतात, लक्षात घ्या. आज तुम्हाला माहिती आहे समाजामध्ये प्रॉब्लेम काय? आज बऱ्याच लोकांचा प्रॉब्लेम असा आहे, की त्यांच्याकडे डिग्री आहे, त्यांच्याकडे क्वालिफिकेशन चांगलं आहे, त्यांच्याकडे मी असं म्हणेन, की बऱ्याचशा स्किल आहेत, टॅलेंट आहे, पण कॉन्फिडन्स नाहीये आणि त्याच्यामुळे त्यांना अपयश येतंय. ओके. त्यांच्या आयुष्यामध्ये असं काही वेगळं घडत नाहीये. का नाही घडत आहे? बिकॉज ऑफ लॅक ऑफ कॉन्फिडन्स. ओके. ही कार्यशाळा केल्याच्या नंतर तुमचा आत्मविश्वास वाढतो, लक्षात घ्या. आणि हा आत्मविश्वास वाढला, की नक्कीच तुमची स्वप्न तुम्हाला पूर्ण करता येतात. ओके. त्याच्यानंतर हा सिद्धांत जाणीवपूर्वक कसा वापरायचा, हे देखील तुम्हाला याच्यामध्ये कळतं आणि याच्याबद्दलचे सगळे गैरसमज तुमचे दूर होतात. ओके. कारण का हे कुठलंही जादूटोणा नाहीये, कुठलाही जादूमंत्र नाहीये. हे शास्त्र आहे आणि हे शास्त्र तुम्हाला कसं वापरायचं जाणीवपूर्वक याचं तुम्हाला म्हणतात ना, की प्रशिक्षण, शास्त्रीयदृष्ट्या प्रशिक्षण मिळतं आणि नक्कीच त्याचा तुम्हाला फायदा होतो. ओके. सो इतके सगळे फायदे या कार्यशाळेचे आहेत आणि हे सगळे फायदे सांगितल्याच्या नंतर तुमच्या मनात एक प्रश्न येऊ शकतो, की सर ठीक आहे, सगळं कळलं, की काय आहे, पण खरंच हा सिद्धांत काम करतो का? हे आम्ही कसं मान्य करायचं? अर्थात हा प्रश्न तुमचा अगदी बरोबर आहे, रास्त आहे. कारण जेव्हा मी स्वतः हे शिकलो होतो, तेव्हा मला हा देखील प्रश्न होता, की कसं मी मान्य करायचं? तुम्ही सगळं म्हणताय, की हे सगळं काय आहे, की हा सिद्धांत वापरून आपण सगळं काही करू शकतो. पण हे कसं? आम्ही काय विश्वास ठेवायचा? येस, तुमचा हा प्रश्न अतिशय मी म्हणतो रास्त आहे आणि मी त्याबद्दल थोडक्यात बोलणार आहे. बघा, आपल्या आजूबाजूला सगळ्या गोष्टी आहेत, हो की नाही? रेडिओ आहे, मोबाईल आहे, टीव्ही आहे, सगळ्या गोष्टी आहेत.
ओके. किंवा हे सगळं सोडा. आज तुम्ही आणि मी जिथे आपण बसलो तिथे आपल्या बाजूला काय हवा आहे. आता ही हवा आहे आपल्या बाजूला, पण ती दिसतीये का? नाही दिसत आहे. पण मग असं आपण मान्य करायचं का, की हवा नाहीये म्हणून? ओके. बघा मी तुमच्या प्रश्नाच्या उत्तरावरती आहे, की आकर्षण सिद्धांत तुम्ही म्हणताय, की आकर्षण सिद्धांत म्हणून वापरून आपण आपल्या आयुष्यामध्ये सगळं करू शकतो किंवा आपण आपल्या आयुष्यामध्ये ग्रोथ करू शकतो. पण आम्ही हे मान्य कसं करायचं? कारण का आकर्षण सिद्धांत दिसत नाहीये. बरोबर की नाही? हा सिद्धांत दिसतोय का? नाही दिसतोय. मग आम्ही मान्य कसं करायचं? सो त्या प्रश्नावरती मी आता काही गोष्टी सांगतोय, की आज आपल्या आजूबाजूला हवा आहे, ती दिसत नाहीये. म्हणून आपण असं म्हणायचं का, की हवा नाहीये? असं नाहीये. हवा आहे आणि ती आपण मान्य देखील केलेली आहे आणि करावीच लागेल. बरोबर की नाही? जसं की आपल्याला सायन्समध्ये शिकवलं गेलंय, की हवेत आपण काय करतो? ऑक्सिजन घेतो आणि सोडत असताना आपण काय करतो? कार्बन डायऑक्साईड सोडतो. पण हा कार्बन डायऑक्साईड सोडताना आपल्याला दिसलाय का तो कधी? किंवा तो ऑक्सिजन घेत असताना दिसलाय का कधी? पण मग आपण विज्ञानाला अमान्य करायचं का? चुकीचं ठरवायचं का? असं नाहीये मित्रांनो लक्षात घ्या. ओके. ते जरी दिसत नसेल तरी ते आहे. तसंच हा सिद्धांत दिसत नसला तरी पण तो आहे. बघा ना रेडिओ जेव्हा आपण ऑन करतो तेव्हा आपण 93.5 किंवा 92.5 असं बरचसं काही काय आहे रेडिओ. आपण पर्टिक्युलर एक नंबर लावतो आणि तो लावल्याच्या नंतर तेच चॅनल चालू होतं. कसं काय शक्य आहे? बिकॉज ऑफ फ्रिक्वेन्सी मॅच. बरोबर की नाही? फ्रिक्वेन्सी मॅच करते. मोबाईलवरती एखाद्या व्यक्तीला आपण जेव्हा कॉन्टॅक्ट लावतो, डायल करतो त्याचा नंबर, तेव्हा त्याच व्यक्तीला नंबर लागतो किंवा त्याच व्यक्तीशी आपलं बोलणं होतं. कसं काय? बिकॉज ऑफ फ्रिक्वेन्सी मॅच. त्या नंबरला तीच व्यक्ती तुम्हाला तिथे भेटणार. टीव्हीवरती आपण एखादा चॅनल लावत असताना आपण असं म्हणूया की एखादा नंबर त्या रिमोटवरती दाबतो. 101 नंबर असेल, 102 नंबर असेल. मग 101 नंबरला तोच चॅनल कसा काय लागतो? झी मराठी असेल किंवा सोनी मराठी असेल किंवा जो काय असेल तो. बिकॉज ऑफ त्या नंबरला ती फ्रिक्वेन्सी मॅच केलेली आहे लक्षात घ्या. कळतंय तुम्हाला? सो आपल्या विचारांमध्ये पण एक फ्रिक्वेन्सी आहे. कळतंय तुम्हाला? आणि ती फ्रिक्वेन्सी आपण ह्या ब्रह्मांडामध्ये मॅच करत असतो, ह्या निसर्गामध्ये मॅच करत असतो आणि ती मॅच झाली, की नक्कीच अपेक्षित अशी गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला मिळते. ओके. एखादा नंबर डायल केल्याच्या नंतर तो नंबर काय होतो? त्या फ्रिक्वेन्सीला मॅच होतो आणि ती व्यक्तीच आपल्यासमोर आपल्याशी बोलते. आपण रिमोटवरून 101 नंबर टाइप केला, की नक्की तोच चॅनल आपल्या समोर दिसतो कारण का ती फ्रिक्वेन्सी मॅच करते. तसंच आपल्या विचारांचं पण आहे. ओके. आपल्या विचारांमध्ये ना इतकी जबरदस्त ताकद आहे, की जी आपण पाहिजे ते मिळवू शकतो लक्षात घ्या. आत्तापर्यंत आपल्या आजूबाजूला जे काही युनिक तुम्हाला दिसते ते कोणी घडवलं? आपल्या विचारांनी घडवलंय. माणसाच्या विचारांनी घडवलंय. माणसांच्या विचारांपेक्षा ताकदवान ह्या जगामध्ये काहीच नाही लक्षात घ्या. पण ते विचार योग्य पद्धतीने जर का आपण वापरले, तर त्याचे निकाल आहेत. ओके. म्हणजे विचारांमध्ये फ्रिक्वेन्सी आहे हे आपल्याला कळलं, पण ती फ्रिक्वेन्सी योग्य पद्धतीने आपण जर का निसर्गामध्ये सोडली, तर नक्कीच हा निसर्ग आपल्याला भरभरून देतो. ओके. बरं, याच्याबद्दल अजून एक आपल्या दैनंदिन आयुष्यातलं एखादं उदाहरण मी तुम्हाला सांगतो, म्हणजे तुम्हाला पटेल, की मला काय म्हणायचंय. लॉ ऑफ अट्रॅक्शन किंवा आपल्या विचारांची फ्रिक्वेन्सी ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, खरंच आपण आपल्या आयुष्यामध्ये वापरतोय. ओके. लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे नक्की काय? तर आपण जे काही सातत्याने एखाद्या गोष्टीबद्दल विचार करतो, त्या विचारांच्या फ्रिक्वेन्सी ह्या ब्रह्मांडामध्ये जातात, त्या निसर्गामध्ये जातात आणि निसर्ग त्या सेम फ्रिक्वेन्सी काय करतो मॅच करतो आणि ती गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये घडवून आणतो. ओके. मग ह्या गोष्टी आपल्या आयुष्यात नाही झाल्या का? झाल्यात. कळत-नकळत झाल्यात. आपल्याला फक्त माहिती नाहीये, की त्याला आकर्षणाचा सिद्धांत असं म्हटलं जातं. ओके. बघा ना, एखाद्या दिवशी सकाळी उठल्याच्या नंतर आपण एखाद्या मित्राची किंवा मैत्रिणीची आपल्याला आठवण येते. ओके. आणि मग त्या व्यक्तीबद्दल किंवा त्या मित्राबद्दल आपण काय करतो सातत्याने विचार करायला लागतो. मग त्या मित्राशी झालेलं आपलं बोलणं, त्या मित्राशी झालेला आपला फिजिकल संवाद, फेस टू फेस संवाद किंवा मग त्या मित्राबरोबर झालेला आपल्याला एखादा आर्ग्युमेंट्स ओके किंवा मग त्या मित्राबरोबर घालवलेली ती वेळ ओके. बरचसं काय-काय किंवा एखादी पिकनिक किंवा जे काही ऑर्डर जे काही असेल ते. आपण सातत्याने काय करतो त्या मित्राबद्दल विचार करतो. बरोबर हा विचार सातत्याने आपला चालू आहे, चालू आहे, चालू आहे आणि सातत्याने हा विचार चालू झाल्याच्या नंतर सकाळची दुपार येते, दुपारची संध्याकाळ येते. ओके. दिवसभर तुमच्या मनामध्ये त्या मित्राबद्दल काय चालू आहे? विचार चालू आहे आणि काय होतं माहिती का संध्याकाळी अचानक? तो मित्र तुमच्या समोर येतो आणि आपण काय म्हणतो, "अरे 100 ये तुला."
सकाळपासून तुझाच विचार चालला होता आणि आता संध्याकाळी घरी जाता जाता तुझ्याकडे मी येणार होतो किंवा तुला फोन करणार होतो, तेवढ्यात तूच समोर आलास. किंवा कधी कधी असं पण होतं बघा, की ज्या व्यक्तीबद्दल आपण सातत्याने विचार करतो ती व्यक्ती समोरून आपल्याला काय करते, कॉल करते आणि आपण म्हणतो अरे 100 ये तुला. तुझाच विचार चालला होता आणि तुला मी आता कॉल करणार होतो, तेवढ्यात तुझाच फोन आला. किंवा कधी कधी असं पण होतं की ती व्यक्ती डायरेक्ट आपल्या घरी पण येते. तुमच्या लक्षात येतंय की तुम्ही सातत्याने त्या व्यक्तीबद्दल विचार केला आणि म्हणून त्या विचारांच्या फ्रिक्वेन्सी ब्रह्मांडामध्ये गेल्या आणि ब्रह्मांडाने काय केलं, त्या फ्रिक्वेन्सी मॅच केल्या आणि तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये ते समोर आली. इतकं सिंपल आहे, लक्षात घ्या. आणि हे घडतं आपल्या आयुष्यामध्ये कधी कधी. फक्त आपल्याला माहिती नाहीये की याला लॉ ऑफ अट्रॅक्शन असं म्हणतात. कारण काय, आपल्यापर्यंत हे कधी आलंच नाही ना. मग आता आपल्याला काय करायचंय, याला जाणीवपूर्वक वापरायचं आपल्या लाईफमध्ये. म्हणजे आपल्याला ही कार्यशाळा काय करायची आहे, का जाणीवपूर्वक जर का आपण हा सिद्धांत आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये वापरला, तर नक्कीच आपल्याला हवं असलेलं फ्रीडम, आपल्याला हवं असलेलं यश हे आपण मिळवू शकतो. लक्षात घ्या. ओके. सो ज्या पद्धतीने ह्या गोष्टी दिसत नाहीत, रेडिओ, मोबाईल्स, टीव्हीच्या फ्रिक्वेन्सी, त्याच पद्धतीने आपल्या विचारांच्या फ्रिक्वेन्सी जरी त्या दिसल्या नाहीत, तरी पण त्या आहेत. लक्षात घ्या. ओके. हा सिद्धांत जरी आपल्याला दिसला नाही तरी तो आहे. ओके. आणि म्हणून हा सिद्धांत काम करतो का, तर मी असं म्हणेन नक्कीच काम करतो. एकदा वापरून बघा, एकदा वापरून बघा. ओके. नक्कीच तुम्हाला अपेक्षित हे यश मिळेल. ओके. सो नक्कीच हा सिद्धांत आपल्याला प्रत्येकाला वापरायचा आहे आणि आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडवायचा आहे. ओके. आकर्षणचा सिद्धांत खरंच काम करतो का, याबद्दल ना ओम शांती ओम पिक्चर मध्ये ना खूप चांगलं उदाहरण आहे. ओके. ओम शांती ओम पिक्चर जर तुम्ही पाहिलं असाल, त्याच्यामध्ये खूप छान उदाहरण आहे. आय थिंक इथे इमेज दाखवण्यापेक्षा मी तुम्हाला त्या संदर्भातले व्हिडिओज दाखवतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ओके. माझी स्क्रीन मी वेगळी शेअर केली आहे तुमच्या समोर. ओके. त्याच्यामध्ये येस, हे बघून घ्या, मग आपण याच्याबद्दल थोडंसं डिस्कस करूया. एंड जेंटलमैन, कहते हैं अगर किसी चीज को दिल से चाहो तो पूरी कायनात उसे तुमसे मिलाने की कोशिश में लग जाती है। आप सबने मुझे मेरी चाहत से मिला दिया। थैंक्स, थैंक्स वेरी मच। आई फील लाइक द किंग ऑफ द वर्ल्ड। इस बात का भी यकीन हो गया। ओके. हा एक व्हिडिओ आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण काय बघितलं की त्याला त्याचं ड्रीम, म्हणजे हा पिक्चर जर तुम्ही पाहिला असाल, तर हा पिक्चर संपूर्ण पाहिल्यानंतर एक गोष्ट कळते की तो खूप मोठा स्ट्रगल करत असतो, की त्याला खूप मोठा ऍक्टर बनायचं असतं आणि ऍक्टर म्हणून त्याला फक्त ऍक्टर नाही बनायचं, त्याला फिल्म प्लेअर पण बघायचं असतं. ओके. आणि मग त्यासाठी त्याला जे काय मिळेल, म्हणजे हातात बॉटल्स आहे, त्या बॉटलला तो काय करतोय, ट्रॉफी म्हणून फील करतोय. हातामध्ये फणी आहे, त्याला तो फील काय करतोय, माईक आहे. आणि हे त्याचं स्वप्न एक दिवस सत्यात घडतं. तेव्हाचा पण आपण एक व्हिडिओ बघूया, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ओके. हा तेव्हाचा व्हिडिओ आहे. इतनी शिद्दत से मैंने तुम्हें पाने की कोशिश की है कि हर जर्रे ने मुझे तुमसे मिलाने की साजिश की है। कहते हैं अगर किसी चीज को दिल से चाहो तो पूरी कायनात उसे तुमसे मिलाने की कोशिश में लग जाती है। आज आप सब ने मुझे मेरी चाहत से मिलाया। थैंक यू वेरी मच। मैं आप सबका शुक्रगुजार हूं कि आपने मेरे ख्वाबों को यकीन में बदल दिया। इतना इतना कि आई फील लाइक द किंग ऑफ द वर्ल्ड। और आज इस बात का भी यकीन हो गया कि हमारी फिल्मों की तरह हमारी जिंदगी भी एंड येस. सो कळलं की सेम व्यक्ती, ओके, सेम व्यक्ती आणि सेम सिच्युएशन, पण त्याने त्याच्या लाईफ मध्ये जे पाहिजे ते मिळवलं आणि त्यासाठी त्याने ते उल्लेख केलेला आहे की निसर्ग देतं, बरोबर ना, युनिव्हर्सल देतं. आणि यस, हे निसर्ग आपल्याला पण देऊ शकतो. ओके. एक कलाकार म्हणून आहे, बाजूला ठेवा, पण त्यातला एकदम मॅसेज
की जर आपण मनापासून जर काही एखादी गोष्ट मागितली आहे निसर्गाकडे, तर निसर्ग आपल्याला नक्की देतं. आणि तोच मेसेज हा आपल्याला या व्हिडिओतून कळतो, लक्षात घ्या. ओके, सो नक्कीच आपल्याला देखील या सिद्धांताकडून भरभरून पाहिजे आणि म्हणून तुम्ही इथपर्यंत आला आहात. ओके, सो विश्वास ठेवा की हे निसर्ग किंवा हा सिद्धांत आपल्याला नक्कीच देणार आहे आणि हा सिद्धांत नक्कीच काम करतो. ओके, आपल्या शाळेमध्ये पण आपण एक शिकलो होतो बघा, भिंगाचा एक प्रयोग आपण करायचो शाळेमध्ये, आणि तो भिंगाचा प्रयोग आपण केल्याच्या नंतर आपल्याला त्यात रिझल्ट पण यायचा. ओके, आणि मग हा सिद्धांत पण काय सांगतं की होय, हे सत्य आहे. ज्या गोष्टीवरती आपलं मन लक्ष केंद्रित करतं ना, ती गोष्ट घडते. ओके, तुम्ही हा प्रयोग आत्ताही करू शकता. एक भिंग घ्या आणि एक पान घ्या आणि त्या पानावरती तुम्ही भिंग पकडा सूर्यप्रकाशामध्ये. आता तो भिंग पकडल्याच्या नंतर तुम्ही जर का त्याची जर जागा बदलली तर काय होणार, त्याला रिझल्ट नाही होणार. पण जर का तो एकाच ठिकाणी ठेवला तर काय होईल, 15 मिनिटाने का होईना, 20 मिनिटाने का होईना, अगदी अर्ध्या तासाने का होईना, ते कागद पेट घेईल. म्हणजेच काय, निकाल 100% आहे. बरोबर की नाही? हे आपण आपल्या शाळेमध्ये ऑलरेडी वैज्ञानिक दृष्टिकोनातून शिकलेलो आहे. तसंच हा सिद्धांत आहे. ओके, असा सिद्धांत आहे की हा सिद्धांत जर का तुम्ही जाणीवपूर्वक एखाद्या गोष्टीसाठी जर का वापरला, नक्कीच त्याच्यातून तुम्हाला रिझल्ट मिळतो. ओके, नक्कीच रिझल्ट मिळतो. आणि त्या संदर्भातला हा तुम्हाला शाहरुख खानचा एक व्हिडिओ पण मी तुम्हाला दाखवला. म्हणजे या संदर्भामध्ये जग जाहीर आहे की हे निसर्ग, आपण जर का प्रामाणिकपणे जर का एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवून जर का निसर्गाकडे जर मागितलं, तर नक्कीच निसर्ग आपल्याला भरभरून देतो. याचे अनेक पुरावे आहेत. ओके, सो नक्कीच आपल्याला हे सगळं मागवायचं आहे आणि हे सगळं मागवण्यासाठीच मी तुम्हाला आकर्षणाचा सिद्धांत हा विषय शिकवणार आहे. ओके, सो माझ्याकडून हा सिद्धांत शिकण्यासाठी किती लोक तयार आहेत त्यांनी येस टाईप करायचं फास्ट. मग आपण आपल्या शेवटाकडे जाणार आहोत वेबिनारच्या. ओके, इथपर्यंत आपल्याला क्लिअर झालं की आकर्षण सिद्धांत आणि आकर्षण सिद्धांतामध्ये काय काय शिकवलं जातं हे सगळं आपल्याला क्लिअर झालं, बरोबर की नाही? सो हे आता शिकायचं आहे आपल्याला, कारण का आपल्याला आपल्या लाईफमध्ये बदल घडवायचा आहे, आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये बदल घडवायचा आहे आणि म्हणून आपल्याला काय करायचं, शिकायचं आहे. ओके, सो किती लोक तयार आहेत येस टाईप करायचं? ग्रेट, ग्रेट. चला, अनेक लोकांचे मेसेज आहेत की येस सर, आम्हाला शिकायचं आहे. ओके, येस. काय झालंय, आपल्याला ना काय करायचं तुम्हाला मी सांगतो, आपल्याला ना चुकीच्या प्रोग्रामिंग मधून बाहेर पडायचं आहे. ओके, आणि म्हणून आपल्याला हा सिद्धांत शिकायचा आहे. ओके, पुन्हा एकदा मी वाक्य सांगतोय, चुकीच्या प्रोग्रामिंग मधून आपल्याला बाहेर पडायचं आहे, म्हणून हा सिद्धांत आपल्याला शिकायचा आहे. आपल्याकडे ना लहानपणापासून आपल्याकडे चुकीच्या पद्धतीने काही प्रोग्रामिंग केले गेले आहेत आणि त्याच्यामुळे आज आपली ही कंडिशन आहे. ओके, अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. ओके, आपल्याला आजही कुठल्या शाळेमध्ये गेलात तर असा एक सुविचार असतो की अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. ओके, किती लोकांना पटतंय त्यांनी येस टाईप करायचं आणि ज्यांना नाही पटत त्यांनी नो टाईप करायचं. ओके, थोडंसं आपण आता वेगळा अतिशय महत्त्वाच्या टॉपिकवरती डिस्कस करतो, त्यामुळे बी अलर्ट. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे, हे असं आपल्याला लहानपणापासून आपल्यावरती बिंबवलं गेले, आपल्याला शिकवलं गेलेलं आहे. किती लोकांना पटतं की येस, अपयश ही यशाची पहिली पायरी आहे, त्यांनी येस टाईप करायचं, ज्यांना नाही पटत त्यांनी नो टाईप करायचं. जे काही प्रामाणिकपणे वाटतं ते टाईप करायचं. असं काही हे नाहीये की बरोबर झालं पाहिजे का चुकीचं झालं पाहिजे. ओके, फास्ट. अनेक लोकांचे मेसेज आहेत, सगळे म्हणतात येस. धन्यवाद. आता मी जे तुम्हाला सांगतो ते ऐका. अपयश ही यशाची पहिली पायरी नाही. ओके, अपयश ही यशाची पहिली पायरी कसं काय असू शकतं मला सांगा? नाही असू शकत. जर तुम्ही एखादी गोष्टीचा अनुभवच घेतला नाही, एखादी गोष्टीसाठी तुम्ही प्रयत्नच केला नाही, तर यश आणि अपयश हे तुम्हाला कळणार कसं? किंवा तुमच्या आयुष्यात ते येणार कसं? नाही येणार ना. आणि म्हणून यशाची पहिली पायरी काय माहितीये का? एखादी गोष्ट मिळवण्यासाठी, ओके, व्यवस्थित समजून घ्या. एखादी गोष्ट मिळवण्यासाठी अंतःकरणापासून व्यक्त केलेली इच्छाशक्ती हीच आपल्या यशाची पहिली पायरी आहे. ओके, कारण जर इच्छाच नसेल, ओके, इच्छाच नसेल तर कृती होईल का? जर तुमची इच्छाच नसती तुमच्या स्वतःच्या आयुष्यामध्ये काही सकारात्मक बदल घडवण्याची, तर तुम्ही हा वेबिनार मध्ये आला असतात का? बरं, वेबिनार मध्ये आल्याच्या नंतर शेवटपर्यंत थांबला असतात का?
कारण का अनेक लोकांनी जॉईन केलं, अनेक लोक लेफ्ट झाली, चालूच असतं वेबिनार मध्ये. पण तुम्ही थांबलात का थांबलात? कारण का तुमची इच्छा आहे आतून की मला माझ्या आयुष्यामध्ये काहीतरी बदल घडायचे. कारण का तीच कृती करून जर का तोच निकाल असेल आयुष्यामध्ये, तर कुठेतरी कृतीमध्ये बदल होणं गरजेचं आहे. आणि हा कृतीमध्ये बदल तेव्हाच होईल जेव्हा आपल्या ज्ञानामध्ये बदल होईल. आणि मग ते ज्ञान कुठेतरी मिळावं यासाठी तुम्ही इथपर्यंत थांबलात, बरोबर की नाही? सो अपयश आणि यश ही पुढची गोष्ट झाली हो, बरोबर की नाही? पण त्यासाठी माझ्याकडनं कृती होणं तर गरजेचं आहे. आणि ती कृती होण्यासाठी ती इच्छा तर असणं गरजेचं आहे. आणि म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, एखादी गोष्ट मिळवण्यासाठी, अचीव्ह करण्यासाठी अंतःकरणापासून व्यक्त केलेली इच्छाशक्ती हीच आपल्या यशाची पहिली पायरी आहे. आणि हीच आपल्याला यशापर्यंत घेऊन जाणार आहे. ओके. सो असे बरेचसे विचार आहेत आपल्या याच्यामध्ये की जे आपल्याला आतापर्यंत काय केलेलं आहे, निंबवलं गेलेलं आहे. त्याच्यामुळे आपण इथपर्यंत पोहोचलो नाहीये. येस. सो इथून पुढे लक्षात घ्या की अपयश ही यशाची पहिली पायरी नाहीये. ओके. बऱ्याच वेळा ना काही लोक सांगतात की सर तुम्हाला माहितीये का, कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है. असंच नाही यश मिळत किंवा असंच नाही यशस्वी होत आहेत. किती लोकांना पटतंय की कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है, त्यांनी येस टाईप करायचं. बस. थोडंसं ना आपण काही गोष्टी डिस्कस करणार, कारण का हे माइंड जोपर्यंत आपलं सुधारत नाही ना, हे माइंड प्रोग्रामिंग जोपर्यंत आपलं निघून जात नाही ना, चुकीचं प्रोग्रामिंग, तोपर्यंत आपल्या आयुष्यामध्ये बदल घडणार नाहीये, लक्षात घ्या. आणि ह्या चुकीच्या प्रोग्रामिंग वरतीच मी काम करत असतो, लक्षात घ्या. मी माझ्या वेबिनारला पण तुम्हाला मी त्याचं माइंड प्रोग्रामिंग, माइंड वरती जोपर्यंत मी काम करत नाही ना, तोपर्यंत काहीच नाहीये. ओके, काहीच नाहीये. बरीचशी लोक म्हणतात की सर उत्पन्न वाढवायचं आहे. ओके, मला माझ्या लाईफ मध्ये ना खूप मोठं अर्निंग करायचं आहे. मी त्यांना हलकासा प्रश्न करतो की तुम्ही त्यासाठी काय करता? तर मग उत्तर येतं काहीच नाही सर, नोकरी किंवा जो व्यवसाय तोच, मी काहीच नाही. एक गोष्ट लक्षात घ्या, जोपर्यंत तुमची मानसिकता बदलत नाही तोपर्यंत तुम्ही तुमच्या लाईफ मध्ये बदल घडवू शकत नाही. आणि त्यामुळे चुकीच्या मानसिकतेतून आपल्याला बाहेर पडायचं आहे. जोपर्यंत चुकीच्या मानसिकतेतून बाहेर पडत नाही तोपर्यंत सकारात्मक बदलाची अपेक्षा करू नका. ओके. सो पुन्हा माझा हा प्रश्न की कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है, येस और नो. किती लोकांना पटतंय त्यांनी येस टाईप करा, त्या लोकांना नाही पडत त्यांनी नो टाईप करा, बिनधास्त. ओके. आपण पुढच्या शेवटाकडे आपण आहोत. त्यामुळे 10-15 मिनिटांमध्ये अशा काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे त्या नक्कीच तुम्हाला तुमच्या लाईफ मध्ये युजफुल आहेत आणि तुमच्या लाईफ मध्ये काहीतरी तुम्हाला देतील, सकारात्मक बदल घडून देतील. ओके. येस, सुनील म्हणतात येस, अमर म्हणतात येस. ओके. येस, सचिन म्हणतात येस, ज्ञानदीप म्हणतात येस. ओके, ग्रेट. ठीक आहे. येस, येस. ओके, किरण म्हणतात येस. ओके, आता स्टॉप करायचे सगळ्यांनी मेसेज. साफ खोटा है. ओके, साफ खोटा है. कुछ पाने के लिए कुछ खोना नहीं पड़ता है. ओके, लिहून घ्या मी जे सांगतोय ते. कुछ पाने के लिए कुछ करना पड़ता है बॉस. कुछ करना पड़ता है. ओके, कुछ खोना नहीं पड़ता है, कुछ करना पड़ता है. विदाउट ऍक्शन देयर इज नो रिझल्ट. मग सांगितलं होतं, ह्या निसर्गाचा नियम आहे. जोपर्यंत तुम्ही पेरत नाही ना तोपर्यंत काहीच उगवणार नाही. कारण का दे रे हरी पलकावरी, हरी काय बोलतो, मी देईन तुला पलकावरी, पण त्यासाठी तू कर काहीतरी, नाहीतर लाद घालेन मी कमरेवर. ओके. सो कुछ पाने के लिए कुछ खोना नहीं पड़ता है, कुछ पाने के लिए कुछ करना पड़ता है बॉस. और जब तक आप कुछ करोगे नहीं ना तब तक लाइफ में कुछ नहीं होगा, कुछ नहीं होगा. ओके. तुम्हाला माहितीये, मी मुक्काम पोस्ट पांगारी, तालुका महाड, जिल्हा रायगड, कोकणातला आहे. संपूर्ण शिक्षण माझं कोकणातलं आहे. आणि कोकणातलं शिक्षण किंवा कोकणातलं आयुष्य काय असतं हे तुमच्यापैकी जर कोकणातलं असेल त्यांना माहिती असेल की म्हणजे गुरं सांभाळणं, शेण एक करणं किंवा मग आता या दिवसामध्ये लावणी, कापणी, पेरणी, जोडणी ह्या सगळ्या गोष्टी, शेतीची कामं, ह्या सगळ्या गोष्टीतून मी पुढे आलेलो आहे. आणि मुंबईमध्ये मी पहिल्यांदा आलो 5 मे 2003 ला. मगाशी मी तुम्हाला माझी हिस्ट्री सांगितली. ओके. सो तिथून हा जो सगळा प्रवास, म्हणजे मला सांगा तात्पर्य की इथपर्यंत जो आहे, हा सगळ्या प्रवासामध्ये मी फक्त विचार नाही केला, तर त्यासाठी ऍक्शन पण केला त्या वेळेला, कृती पण केली त्या वेळेला, लक्षात घ्या. आणि म्हणून इथपर्यंत पोहोचू शकलो. सो मला हे तुम्हाला सांगायचंय की अशा चुकीच्या प्रोग्रामिंग मधून ना बाहेर या, तर आणि तरच काहीतरी आयुष्यात तुमच्या वेगळं काहीतरी घडेल. जर तुम्ही ह्या चुकीच्या प्रोग्रामिंग मध्ये जर अडकला असाल ना, तर तुमच्या आयुष्यामध्ये जर का तुम्ही काही वेगळं असं करून पाहत आहात तर तुम्हाला यश नाही येणार. का? कारण काही चुकीचे प्रोग्राम तुम्हाला पुढे येऊ देणार नाही, लक्षात घ्या. ओके, कधीच पुढे येऊ देणार नाही. आणि म्हणून मी तुम्हाला
ह्या लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये हे जबरदस्त असं काही प्रशिक्षण देणार आहे की तुम्ही या तुमच्या चुकीच्या प्रोग्रामिंग मधून कशा पद्धतीने बाहेर पडणार आहात किंवा कशा पद्धतीने बाहेर पडायचं. ओके, हे संपूर्ण प्रशिक्षण कसं असणार आहे हे मी तुम्हाला थोडक्यात दाखवतो. माझी वेगळी स्क्रीन आता मी शेअर केलेली आहे बघा. माझं वेगळं एक मिनिट. आमचं एक स्कूल आहे, ऑनलाईन स्कूल आहे. ओके, त्या स्कूलवरती तुम्हाला हे सगळं शिकवलं जातं. हा संपूर्ण अभ्यासक्रम शिकण्यासाठी कुठे तुम्हाला जाण्याची गरज नाही, कुठे तुम्हाला येण्याची गरज नाहीये. ओके, लाखो करोड रुपये खर्च करण्याची गरज नाही. कारण का मार्केटमध्ये जर का तुम्ही हे शिकायला गेला तर कमीत कमी 15,000 रुपये आणि जास्तीत जास्त लाख रुपये तुमच्याकडे घेतले जातात. म्हणजे मिनिमम आज जर का तुम्ही अगदी मोठमोठ्या ट्रेनरकडे गेला तर 35,000 तर कुठेच नाही गेले तुमचे. ओके, आणि 35,000 दिलं हे सगळं प्रशिक्षण दिलं जातं. आणि तेच आज आपण एक नॉर्मल रजिस्ट्रेशन मध्ये बघणार आहोत की कितीला मिळणार आहे ते. पुढच्या 5 मिनिटांमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे. पण तेच सगळं तुम्हाला इथे मिळणार आहे. ओके, सो हे आपलं एक ऑनलाईन स्कूल आहे आणि ह्या स्कूलला गेल्याच्या नंतर तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन तिथे करायचं असतं. म्हणजे तुम्हाला काय करायचं असतं की आपल्या स्कूलला गेल्याच्या नंतर तुमचा ईमेल आयडी आणि तुमचा पासवर्ड तुम्हाला टाकायचा आहे. तुमचा ईमेल आयडी आणि पासवर्ड टाकल्याच्या नंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीने सगळा अभ्यासक्रम दिसायला सुरुवात होईल. दिवस पहिला, दिवस दुसरा, ओके, दिवस तिसरा, दिवस चौथा, दिवस पाचवा, दिवस 6वा, दिवस 7वा, अशा पद्धतीने 7 दिवसांचा हा अभ्यासक्रम आहे. आणि हा संपूर्ण 7 दिवसांचा अभ्यासक्रम तुम्ही तुमच्या वेळेनुसार तुमच्या मोबाईलवरती, तुमच्या लॅपटॉपवरती, तुमच्या टॅबवरती, तुमच्याकडे जे काय असेल ते, काहीच नसेल तरी मोबाईल तरी आहे तुमच्याकडे, तुमच्या मोबाईलवरती तुम्ही याचा अभ्यास करू शकता. ओके, याला कुठलीही फिक्स वेळ नाहीये. जसं की आता वेबिनारला आपल्या फिक्स वेळ होती, पण तसं याला फिक्स वेळ नाहीये. तुम्ही तुमच्या वेळेनुसार याचा अभ्यास करू शकता. लक्षात घ्या. ओके, तुम्हाला रात्री झोपताना वेळ आहे, झोपताना अभ्यास करा. सकाळी उठल्यावरती वेळ आहे, सकाळी उठल्यावरती अभ्यास करा. तुम्हाला दुपारच्या वेळेमध्ये वेळ आहे, तेव्हा अभ्यास करा. तुम्हाला कधी शनिवार रविवार सुट्टीच्या दिवशी वेळ आहे तेव्हा अभ्यास करायला कुठल्याही पद्धतीचं काय फिक्स वेळ नाहीये. सो आपला संपूर्ण कोर्स कसा आहे, रेकॉर्डेड व्हिडिओच्या माध्यमातून आहे. हा संपूर्ण कोर्स तुम्ही तुमच्या मोबाईलवरती करू शकता. आता बऱ्याच लोकांच्या मनात प्रश्न असू शकतो की सर, हा संपूर्ण कोर्स करत असताना आम्हाला जर काही प्रश्न असेल, काही शंका असेल तर मग काय, त्याचं काय? तर आपल्याकडे 2 ऑप्शन्स आहेत. पहिला ऑप्शन, तुम्ही माझ्याशी फोनवरती संवाद साधू शकता की सर मी आजच्या दिवसाचे 2 व्हिडिओ बघितलेले आहेत. या 2 व्हिडिओमध्ये मला ही शंका आहे, हा प्रश्न आहे. ओके, किंवा तुम्ही माझ्याशी लाईव्ह झूम चॅट, आता जसं आपण आता बोलतोय तसं आपण लाईव्ह झूम डिस्कस पण करू शकता की सर मला ह्या प्रश्नाचं उत्तर पाहिजे किंवा मला ह्या शंकेचं निरसन मला करून पाहिजे तुमच्याकडून. ओके, सो हे 2 ऑप्शन तुमच्याकडे आहेत. त्याच्यामुळे जरी हा रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स असेल तरी पण याचे जबरदस्त असे फायदे अनेक लोकांनी घेतलेले आहेत. ओके, तुमच्या समोर काही मी अभिप्राय दाखवतो आहे. जसं की बघू शकता तुम्ही की आता ह्या मॅडम आहेत मोनिका कात्रे, त्यांनी काय लिहिलं, नमस्कार सर, सिद्धांत दोरी वर्कशॉप केले. तुमची सर्व काही समजून सांगण्याची पद्धत फार छान आहे. सर्व शंकांचे समाधान झाले आहे. तुम्ही ज्या प्रकारे आपला कोर्स डेव्हलप करता ते विद्यार्थ्यांसाठी खूप उपयोगी असते. खूप सोप्या भाषेत उदाहरणांवरून तुम्ही सर्व भाग समजून सांगता. वर्कशॉपमध्ये माझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे हे लाईव्ह आम्ही त्या टायमाला घेतलं होतं. म्हणून त्यांनी तसं दिलेलं आहे. ओके. सो त्यांनी खाली लिहिलंय बघा, की ह्या आकर्षण सिद्धांत वापरून माझ्या जीवनात नक्कीच बदल घडेल. इतका छान कोर्स इतक्या कमी किमतीमध्ये मला दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. हरियाणावरून या मॅडम होत्या. बघा ऑनलाईनचा हा किती ॲडव्हांटेज आहे. ओके. मोनिका म्हात्रेकडून हरियाणा पानिपतमधून होत्या त्या. हे एक सर काय म्हणतात बघा, माझ्या माऊसकडे लक्ष द्या, की लॉ ऑफ अट्रॅक्शन आकर्षण सिद्धांत खूप सोप्या आणि साध्या पद्धतीने समजावून सांगितले. दैनंदिन जीवनात कळत-नकळत आपण काय विचार करत असतो आणि त्याचा आपल्या आयुष्यावरती काय परिणाम होत असतो, हे खूप छान समजावले. धन्यवाद. ओके. त्याच्यानंतर संविधा मॅडम आहेत, त्यांनी मला काय सांगितलं, की लॉ ऑफ अट्रॅक्शन कोर्समुळे मला स्वतःमधली एनर्जी, विश्वास वाढवण्यास मदत मिळाली. तसेच हा कोर्स मराठीतून असल्यामुळे समजण्यास सहज शक्य झाले. त्यासाठी सरांचे मनःपूर्वक आभार. आपण या कोर्सचा फायदा जरूर घ्यावा. नम्र विनंती. वन्स अगेन थँक यू. ओके. समिता पिंपलेकर मॅडम त्यांनी इकडे सचिन सरांनी काय सांगितलं बघा, थँक यू सर. खूप फरक आहे सर. बिझनेस पण छान चाललाय. जुने नातेसंबंध ठीक झालेत. नेहमी पॉझिटिव्ह विचार असतात. थँक यू सो मच. ओके. हे अनेकांचे अभिप्राय त्यांच्या स्वतःच्या शब्दांमध्ये आहेत. लक्षात घ्या. म्हणजे मी काय तुम्हाला सांगत नाहीये. अजित पाटील करून आहेत, त्यांनी काय सांगितलं बघा, सर हे आकर्षण सिद्धांत संपूर्ण पाहिला. कोर्स अतिशय सोप्या आणि सहज शब्दात मांडणी केला आहात. मी लवकरच विजन बोर्ड तयार करतो. तुम्ही तुमची डिग्री कोर्सेसने खूप प्रभावी झालो. तुमच्या डिग्री आणि कोर्सेसने खूप प्रभावी झालेलो आहे. आपल्याला जर समाजाला द्यायची असेल तर किती तयारी करावी लागते हे लक्षात आले. खूप खूप आभारी आहे. ओके. असं बरचसं काय काय बऱ्याच लोकांनी दिलंय. हे प्रोफेसर आहेत संतोष सावंत सर. ओके. त्यांनी देखील हे भरभरून सगळं लिहिलं आहे. त्यानंतर एक प्रकाश आरेकरून आहेत. त्यांनी देखील हे भरभरून लिहिलेलं आहे. ओके.
म्हणजे प्रकाश आर्य सरांनी जर खूप काही काही लिहिलं आहे की ते त्यांना बघा इथे काय की बीपी आहे, त्याच्यानंतर त्यांना बरंच काय काय आहे. ओके, त्यांना बरेचसे व्याधी आहेत आणि तरी देखील त्यांनी हा कोर्स आपल्याकडनं केला आणि केल्याच्या नंतर त्यांनी एक भरभरून अभिप्राय दिला आहे की त्याला एक सकारात्मक ऊर्जा मिळाली. ओके, त्यांनी काय सांगितलं की सर तुमच्या ह्या सगळ्या अभ्यासक्रमामुळे मला माझ्याकडे बघण्याची, माझ्या कुटुंबाकडे बघण्याची, माझ्या जीवनाकडे बघण्याची, माझ्या भविष्याकडे बघण्याची एक वेगळी नजर तुम्ही मला या कोर्स मधून दिली असं त्यांना तिथे म्हणायचं आहे. ओके, अजून एक संतोष जोशी आहेत, त्यांचं म्हणणं आहे की आकर्षण सिद्धांतबद्दल मी अनेक व्हिडिओ पाहिले युट्यूबवरती, पण त्यामुळे मी खूप गोंधळ झाला होता माझा. नक्की हा सिद्धांत काम करतो का किंवा या सिद्धांताने आयुष्यात बदल घडतो का असे अनेक प्रश्न घेऊन मी डॉक्टर ज्ञानेश्वर सरांचा आकर्षण सिद्धांत कोर्स केला आणि मला माझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे अगदी सविस्तरपणे मिळाली. माझे सर्व गैरसमज दूर झाले आणि त्याबद्दल खरंच सरांचे मानावे तेवढे आभार. ओके, संतोष जोशीकर आहेत. डॉक्टर रेखा आहेत, त्यांनी काय म्हटलंय बघा, खरं तर आपला व्यवसाय किंवा आपले शिक्षण, करिअर कोणत्याही विषयात असू दे, प्रत्येकाने हा आकर्षण सिद्धांत समजून घेणं आवश्यक आहे. त्यामुळे आपल्याला आयुष्याला एक सकारात्मक योग्य दिशा मिळेल आणि कष्ट, पैसा आणि वेळ तिन्ही महत्वाच्या गोष्टी वाया जाणार नाहीयेत. मी तुम्हाला मगाशी पण सांगितलं, ओके, की आयुष्यात एकदा तरी ना ह्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. ओके, एकदा तरी अभ्यास करणं गरजेचं आहे. लक्षात ठेवा. हा डॉक्टर आहेत आणि यांनी खूप भरभरून 2-3 अभिप्राय दिलेले आहेत. ओके, दुसरे पण 2-3 अभिप्राय यांचे आहेत. त्यांनी हे लिहिलेलं आहे. लक्षात घ्या, की आयुष्यात प्रत्येकाने एकदा तरी, कारण का आज सगळे आपण मेहनत करतोय ना. आज रोज आपण आपल्या नोकरीवरती जातोय. म्हणजे प्रत्येक जण तुम्ही जे काही नोकरी करत असाल, व्यवसाय करता, तुम्ही प्रत्येक जण प्रामाणिकपणे प्रयत्न करताय. मग ते प्रामाणिकपणे जर का तुम्ही कष्ट करताय, त्याला जर यश येत नसेल, तर कुठेतरी विचार करणं गरजेचं आहे, की आपल्याला नक्की काय चुकतंय? आणि मग कुठेतरी अशा काही गोष्टींचा आधार घेणं गरजेचं आहे. लक्षात घ्या. म्हणजे त्या मॅडमना हेच नक्की सांगायचंय, की आपण जे काही कष्ट करतो, ओके, आपण जे काही पैसा खर्च करतोय इतर ठिकाणी, आपली वेळ खर्च करतोय, ह्या तिन्ही गोष्टी इतक्या महत्त्वाच्या आहेत, की त्याची कुठली म्हणजे म्हणतात त्याला पैशात नाही कॅल्क्युलेट आपण करू शकत. आणि म्हणून तो वाया न जावा म्हणून हा सिद्धांत एकदा तरी प्रत्येकाने समजून घ्यावा, की योग्य तो बोलतात ना जाणीवपूर्वक जेव्हा आपण एखाद्या गोष्टीचा सिद्धांत वापरतो, तेव्हा नक्कीच हा सिद्धांत आपल्याला मदत करतो. ओके, सो अनेक लोकांचे अनेक अभिप्राय आहेत, पण आपण सगळ्यांचेच अभिप्राय न घेता आपण मूळ मुद्द्यावरती येऊया, की हा सिद्धांत कोण करू शकतो? कारण का अनेक लोकांच्या मनात प्रश्न असतो, की सर मी करू शकतो का? मी करू शकतो का? अनेक लोकांचा प्रश्न असतो. सो एकच गोष्ट मी नेहमी सांगत असतो, की हा सिद्धांत तो प्रत्येक व्यक्ती करू शकतो. ज्याला स्वतःच्या विचारांमध्ये सकारात्मक बदल घडवायचा आहे, ज्याला स्वतःची स्वप्न, स्वतःचे ध्येय पूर्ण करायचे आहेत आणि आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचं आहे. मग तुम्ही नोकरदार असाल, व्यावसायिक असाल, गृहिणी असाल, विद्यार्थी असाल, तुम्ही कोणीही असाल. ओके, अगदी तुम्ही सेल्फ एम्प्लॉईड असाल. तुम्हाला जर का तुमच्या आयुष्यामध्ये 30-30 कृती करून जर का तोच निकाल मिळत असेल, म्हणजे तुम्ही आयुष्यभर विचार करताय, की मला ना माझं अर्निंग वाढवायचं आहे, पण ते होत नाहीये. मला ना माझं पद वाढवायचं आहे, पण ते होत नाही. मला ना माझा व्यवसाय ग्रोथ करायचा आहे, पण ते जर होत नसेल. मला माझं रिलेशनशिप चांगलं करायचं पण ते जर होत नसेल आणि त्यासाठी तुम्ही सगळं करून जर का थकला असाल, तर एकदा तरी हा सिद्धांत वापरा. नक्कीच तुम्हाला याची मदत होणार आहे. लक्षात घ्या. येस. एक ओके. थोडंसं डिस्कनेक्ट झालं होतं काहीतरी. आता माझा आवाज वगैरे सगळं ओके आहे? ही कार्यशाळा आपण थोडंसं बॅकला जाऊया. एक मिनिट. ही कार्यशाळा आपण कोण करू शकतो या संदर्भात डिस्कस करत होतो. सो ही कार्यशाळा कोण करू शकतो? सो प्रत्येक व्यक्ती करू शकतो की ज्याला आपल्या आयुष्यामध्ये बदल घडवायचा. होय की नाही? ही कार्यशाळा का करावी? तर मनाची मशागत करण्यासाठी, मनाची शक्ती वाढवण्यासाठी, मनाचा विकास करण्यासाठी आणि अपेक्षित असं यश मिळवण्यासाठी ही कार्यशाळा प्रत्येकाने करायची आहे. लक्षात घ्या. ओके. कारण काय झालंय, एक गोष्ट लक्षात घ्या. माणूस आहे ना 2 प्रकारे आजारी पडतो. एक शारीरिक आणि मानसिक. शारीरिक आजारावरती मेडिकलमध्ये औषध उपलब्ध आहे. पण मानसिक आजारावरती मेडिकलमध्ये औषध उपलब्ध नाहीये. ओके. आणि म्हणून आपल्याला याच्यातून बाहेर पडायचंय. कारण का मानसिक आजाराचं रूपांतर शारीरिक आजारात होऊ शकतं. लक्षात घ्या. त्यामुळे आजच एक निर्णय घ्या. आजच एक निर्णय घ्या, की मला माझं
मानसिक स्वास्थ्य चांगलं करायचंय, माझ्या विचारांमध्ये सकारात्मक बदल घडवायचा आहे, माझ्या दृष्टिकोनामध्ये सकारात्मक बदल घडवायचा आहे, माझ्या कृतीमध्ये सकारात्मक बदल घडवायचा आहे आणि परिणामतः मला माझ्या आयुष्यामध्ये तर सकारात्मक बदल घडवायचे आहे. त्यासाठीच ही आपली कार्यशाळा तुम्हाला मदत करणार आहे. 7 दिवसांची ऑनलाईन कार्यशाळा आहे. ओके. आणि ही संपूर्ण कार्यशाळा तुम्हाला मानसशास्त्राच्या आधारावर शिकवली जाणार आहे. आता बऱ्याच लोकांच्या मनात प्रश्न असू शकतो, की सर 7 दिवसात जर का मला हे शक्य झालं नाही तर काय? ओके. कारण का मला जर का हा अभ्यास 7 दिवसांमध्ये माझ्या नोकरीमुळे, माझ्या व्यवसायामुळे जर का मला शक्य नाही झालं तर काय? काही टेन्शन घेण्याची गरज नाहीये. कारण का संपूर्ण अभ्यासक्रम, ओके, हा संपूर्ण अभ्यासक्रम तुम्हाला लाईफ टाईम दिला जातोय. त्याला कुठली व्हॅलिडिटी नाहीये, कुठली एक्सपायरी डेट नाहीये. तुम्हाला पाहिजे तितका वेळ तुम्ही याचा अभ्यास करू शकता. ओके. आणि आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडवू शकता. तुम्हाला याचं एक सर्टिफिकेट दिलं जातं. त्याच्यानंतर तुम्हाला सरावासाठी ऑडिओज दिले जातात. तुम्हाला लाईफ टाईम सहकार्य केलं जातं. त्यानंतर तुम्हाला मोफत अपडेट दिले जातात आणि तुम्हाला डिस्काउंट कुपन दिलं जातं. असं बरचसं काय काय तुम्हाला ह्या सगळ्या अभ्यासक्रमाबरोबर दिलं जातं. ओके. हा संपूर्ण अभ्यासक्रम तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये एक वेगळ्या लेवलला घेऊन जाणार आहे आणि त्यासाठी एक एनर्जी ट्रान्सफर म्हणून आपण काही चार्जेस घेतो, काही देणगी शुल्क घेतो. तर ते किती हे आता मी तुम्हाला दाखवणार आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याकडनं काय एक स्पेशल ऑफर आहे ती देखील तुम्हाला मी दाखवणार आहे. कारण आपलं फाउंडेशन आहे, फाउंडेशनचा उद्देश मी सुरुवातीलाच तुम्हाला क्लिअर केला आहे. सो आपली ही संपूर्ण कार्यशाळेची देणगी शुल्क जे आहे 3,999 आहे. पण आपण एक विशेष ऑफर ठेवलेली आहे आणि ती म्हणजे आपल्या फाउंडेशनच्या माध्यमातून आपण 50% सवलत देत आहोत. म्हणजेच 1,999 रुपयामध्ये तुम्हाला हा संपूर्ण अभ्यासक्रम लाईफ टाईम साठी दिला जात आहे. ओके. स्वतःमध्ये बदल घडवू शकता, कुटुंबामध्ये सकारात्मक बदल घडवू शकता, स्वतःच्या उत्पन्नामध्ये सकारात्मक बदल घडवू शकता, स्वतःच्या व्यवसायामध्ये सकारात्मक बदल घडवू शकता, स्वतःच्या नोकरीमध्ये सकारात्मक बदल घडवू शकता, स्वतःच्या एकंदरीत संपूर्ण आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडवू शकता. आणि हे सगळं बदल करण्यासाठी फक्त आणि फक्त 1,999 रुपयामध्ये तुम्हाला हे सगळं मिळणार आहे. ओके. सो एक संधी आहे स्वतःच एक वेगळं विश्व निर्माण करण्याची. ओके. सो त्या संधीचा फायदा घ्या. त्यासाठी एक निर्णय घ्या. कारण काय होतं, काहीतरी निर्णय घेणं गरजेचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली एका निर्णय क्षमतेच्या बळावरती. आज आपल्याला आपल्या स्वराज्याची स्थापना करायची आहे आणि त्यासाठी आपल्याला एक निर्णय घ्यायचा आहे. लक्षात घ्या. ओके. बघा परिस्थिती काही असो, मनस्थिती बदलणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला काय वाटतं, की मी इथपर्यंत पोहोचलो असंच पोहोचलो नाही. मी जवळपास आतापर्यंत 55 ते 60 वेगवेगळ्या विषयांचे सर्टिफिकेट आहेत माझ्याकडे आणि मी अनेक लोकांचे सेमिनार, वेबिनार सगळं अटेंड करायचो. मी अनेक लोकांच्या सेमिनारला फिजिकली करायला जात होतो आणि गेल्याच्या नंतर तिथे खूप छान-छान पद्धतीने सगळं सांगितलं जायचं आणि शेवटी सांगितलं जायचं, की या कार्यशाळेची फी ₹25,000. या कार्यशाळेची फी ₹35,000. लिटरली मी तिथून बाहेर पडल्याच्या नंतर मला खूप प्रश्न पडायचे, की अरे हे कुठून आणायचे पैसे? कसे आणायचे पैसे? शिकायचं तर आहे. आयुष्यामध्ये एका वेगळ्या लेव्हलला स्वतःला घेऊन जायचं तर आहे. स्वतःच्या आयुष्यामध्ये बदल तर घडवायचा. पण हे सगळं करण्यासाठी मला शिकावं लागेल. पण हे शिकायला पैसे कुठून आणायचे? हा मोठा प्रश्न पडायचा. मग तेव्हा मी स्वतःला विचारायचो. रिलॅक्स होऊन स्वतःच्या अंतःकरणाला विचारायचो, की ज्ञानेश्वर तू आज तुझा दिवस खर्च करून इथपर्यंत आलास कशासाठी? मग आतून आवाज यायचा, की स्वतःला एका वेगळ्या लेव्हलला घेऊन जाण्यासाठी. स्वतःच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडवण्यासाठी, स्वतःचं उत्पन्न वाढवण्यासाठी. मग पुन्हा स्वतःला विचारायचो, हे सगळं कसं घडेल? कसं घडेल हे सगळं? मग तेव्हा आतून आवाज यायचा, की ज्ञान घेतल्याच्या नंतर, प्रशिक्षण घेतल्याच्या नंतर. बरोबर की नाही? कारण का ज्ञान जर मिळवायचं असेल, तर ज्ञान मिळवण्यासाठी त्याचं प्रशिक्षण घेणं गरजेचं आहे. आणि ते प्रशिक्षण जर का आपण घेतलं, तर नक्कीच आपल्या ज्ञानामध्ये वाढ होईल आणि एकदा का ज्ञानामध्ये वाढ झाली, की आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडेल. मग हे जर प्रशिक्षण तुला घ्यायचं असेल, तर तुला फी भरावी लागेल. ओके. तुमच्या माहितीसाठी सांगतो, की माझ्याकडे खरंच पैसे नसायचे. मी याच्याकडून उसने घे, त्याच्याकडून उसने घे, या मित्राला कॉल कर, त्या मित्राला कॉल कर. अगदी कधी-कधी तर असं पण मी केलेलं आहे, की लिटरली माझ्याकडे असलेले दागिने मी घाण ठेवले आहेत. वेळेला दागिने विकले देखील आहेत. ओके. आणि तेव्हा कुठे इथपर्यंत पोहोचू शकतो. म्हणजे एक सिच्युएशन अशी होती, की मला 5 दिवसाचा एन-एल-पी प्रॅक्टिशनल कोर्स करायचा होता. लिटरली तुम्हाला मी सांगतो माझे म्युच्युअल फंड मी तोडलेले आहेत. ओके. अनेकदा माझ्या पॉलिसीज पण मी ब्रेक केलेल्या आहेत. पण मी ज्ञानावरती खर्च केले. कारण का ज्ञान हे मला मला जी अपेक्षित उंची आहे ना माझी, त्या उंचीवरती मला घेऊन जाणार आहे. हे माझ्या म्हणतात ना माइंडमध्ये फिक्स झालं होतं. ओके. फिक्स झालं होतं. म्हणजे मी तुम्हाला मगाशी जो आकडा सांगितला, मी ₹1,000 नोकरी करत होतो. 1,000 ची नोकरी करत मी आत्ता
2 लाख, 2.25 लाख, 2.5 लाख कसे? तर ज्ञानाच्या जोरावरती. कारण का एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, आयुष्यामध्ये ज्ञान हे वाघिणीच्या दुधासारखं आहे आणि जो प्याला ना त्याची ग्रोथ झाली. कारण का हे जे निसर्ग आहे ना, हे निसर्ग आहे ना, ज्ञानी माणसाची झोळी कधीच खाली ठेवत नाही. कधीच खाली ठेवत नाही, लक्षात घ्या. कधीच खाली ठेवत नाही. आणि म्हणून त्या ज्ञानावरती खर्च करणं हे खूप गरजेचं असतं. आणि हे जेव्हा मला कळालं तेव्हापासून आतापर्यंत मी कधीच मागे वळून बघितलेलं नाहीये. मी आजही शिकत असतो. मी 2 दिवसापूर्वी एका कोर्ससाठी 5,000 टाकले. त्याच्या अगोदर मी 2 कोर्सेस केले. ओके. त्याच्याही अगोदर मी गेल्या मागच्या महिन्यामध्ये 3 कोर्सेस केले वेगवेगळ्या विषयाचे. मी सतत शिकत असतो. कारण का जोपर्यंत मला माहिती आहे की मी माझ्या ज्ञानावरती खर्च करत नाही, मी माझ्या स्वतःवरती खर्च करत नाही, तोपर्यंत मी अपेक्षा करू शकत नाही की माझ्या उत्पन्नामध्ये वाढ होईल. माझ्या लाईफमध्ये सकारात्मक काहीतरी बदल घडेल. अजिबात नाही. ओके. आणि म्हणून ज्ञानावरती खर्च करा. नक्कीच तुम्हाला 10 पटीने नाही तर त्याच्या जास्त पटीने देईल. म्हणजे मी नेहमी सांगतो की परिस्थिती कशी असो, मनस्थिती बदला, परिस्थिती आपोआप बदलते. कारण खर्च केलेले पैसे पुन्हा कमवता येतात, पण खर्च केलेली वेळ आयुष्यात पुन्हा कमवता येत नाही. ही वेळ पुन्हा नाही तुमच्या आयुष्यामध्ये, लक्षात घ्या. म्हणजे मी त्यावेळेला एकच गोष्ट करायचो, की त्यानंतर हे कोर्स का करायचे तुला? कारण का ही वेळ पुन्हा नाही तुझ्या आयुष्यामध्ये. कळतंय की नाही? आज जर का तू तुझ्यावरती खर्च केलास, तर नक्की तुझा उद्या हा तुझा असेल, लक्षात घे. बरोबर की नाही? आणि म्हणून खर्च केलेले पैसे पुन्हा कमवता येतात. जसं तुम्हाला म्हटलं की मी आतापर्यंत स्वतःवरती अनेक कोर्सेससाठी पैसे खर्च केले आहेत. पण त्याच्या 10 पटीने नाही, तर मी त्याच्या म्हणेन की 20 पटीने, 25 पटीने मी कमवले देखील. ओके. येस, मी कमवले. ओके. आणि म्हणून एकच सांगेन, कुठलेही तर्क-वितर्क लावू नका. कुठलेही तर्क-वितर्क लावू नका. आज एक निर्णय घ्या. आयुष्यामध्ये स्वतःमध्ये बदल घडवायचा आहे. स्वतःला एका वेगळ्या लेव्हलला घेऊन जायचंय. आणि यासाठी आज एक निर्णय घ्या. मी प्रामाणिकपणे तुम्हाला सांगतोय, की मी तुम्हाला नक्कीच तिथपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करणार आहे. ओके. आणि येस, यासाठीच तुम्हाला आज तुमचं रजिस्ट्रेशन करायचंय आणि ही रजिस्ट्रेशन फी कुठे तुम्हाला भरायची आहे? तर 9699367299 या नंबरला Google Pay करायचंय, PhonePe करायचंय, Paytm करायचंय. तुम्ही जे काय वापरत असाल ते तुम्हाला करायचंय. आणि हे केल्याच्या नंतर तुम्हाला एकच गोष्ट करायची की तुम्ही ज्या WhatsApp ग्रुपमध्ये आहात, त्या WhatsApp ग्रुपच्या ॲडमिनला तुम्हाला काय करायचंय? मेसेज करायचंय. ओके. काय मेसेज करायचा? तर तुमचं नाव आणि तुमचा ईमेल आयडी. तुमचं नाव आणि ईमेल आयडी तुम्ही जर का आम्हाला WhatsAppला पाठवलात, की पुढच्या 5 मिनिटांमध्ये तुमचा ईमेल आयडी आम्ही आमच्या वेबसाईट ॲक्टिव्हेट करू आणि तुम्हाला एक लिंक पाठवू. त्या लिंकवरती तुम्ही तुमचा अभ्यास करायला लगेच सुरुवात करणार आहात. ओके. सो तुम्ही ज्या WhatsApp ग्रुपमध्ये आहात, त्या WhatsApp ग्रुपच्या ॲडमिनला लगेच तुमचा नाव आणि तुमचा ईमेल आयडी मेसेज करायचा आहे. ओके. आणि फीस तुम्हाला या नंबरला पाठवायची आहे किंवा तुम्ही बारकोड स्कॅन पण करू शकता. ओके. या ईमेलचा तुम्ही स्क्रीनशॉट घ्या. बघा, तुमचा एक निर्णय तुमच्या विचारांना एक वेगळी दिशा देईल आणि तुमच्या यशाचा मार्ग मोकळा करेल. ओके. आणि यासाठी आज 12 वाजेपर्यंत तुम्हाला काय करायचंय? निर्णय घ्यायचा. ही पुन्हा काहीतरी प्रॉब्लेम झाला टेक्निकली. ओके. आणि नेटवर्क गेलं होतं. सो ठीक आहे. ही ऑफर आहे आणि ती ऑफर तुम्हाला सगळ्यांना घ्यायची आहे. ही आपली ऑफर रात्री 12 वाजेपर्यंत आहे. जे सभासद रात्री 12च्या आत आपलं नाव रजिस्टर करतील, त्यांच्यासाठी ही ऑफर मिळणार आहे. आणि म्हणून लवकरात लवकर आपलं नाव रजिस्टर करा आणि नक्कीच एक वेगळा प्रवास सुरुवात करा. ओके. सो तुमच्या मनाचा, तुमच्या विचारांचा सर्वांगीण विकास हाच आमचा ध्यास. ओके. या दृष्टिकोनातून, ह्या हेतूने, ह्या उद्देशाने आजचा हा वेबिनार आम्ही आयोजित केला होता. तुम्ही सगळ्यांनी शेवटपर्यंत तो अटेंड केला, त्याबद्दल तुमचं कौतुक. आणि मी डॉक्टर ज्ञानेश्वर सकपाळ तुम्हा सगळ्यांना शारीरिक आणि मानसिक आरोग्य लाभो अशी इच्छा व्यक्त करतो आणि सगळ्यांना शुभेच्छा देऊन तुम्हा सगळ्यांची या वेबिनार मधून रजा घेतो. क्षमा मागतो की काही टेक्निकल इश्यूमुळे अधूनमधून आपल्याला डिस्टर्ब व्हायला लागलं, पण शेवटी तंत्रज्ञान आहे आणि त्याला आपण काही करू शकत नाही, बरोबर की नाही? त्यामुळे काही डिस्ट्रॅक्शन झाले, त्याबद्दल क्षमा व्यक्त करतो. या संपूर्ण वेबिनार मध्ये काही राहिलं असेल त्याबद्दल देखील मी क्षमा व्यक्त करतो. ओके. आणि कोणाला काही शंका असेल, काही प्रश्न असेल तर एक विनंती करतो की वेळेअभावी ते आपण आता घेत नाही, कारण का वेळ खूप झालेला आहे. तुम्ही ज्या WhatsApp ग्रुपमध्ये आहात, त्या WhatsApp ग्रुपच्या ॲडमिनला एकदा मेसेज करा. तुमच्या मनातला प्रश्न विचारा. त्या प्रश्नाचं उत्तर घ्या आणि नंतर काय ते निर्णय घ्या. पण मनात कुठलाही प्रश्न ठेवू नका. अज्ञानी राहू नका. ज्ञानी बना. नक्कीच निसर्ग तुम्हाला भरभरून देईल आणि नक्कीच मी तुम्हाला याच्यामध्ये मोफत सहकार्य करेन.
ओके. सो पुन्हा एकदा सांगेन की धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. सगळ्यांना शुभरात्री. ओके.